मला आज अत्यंत आनंद होतो आहे की डॉक्टर सुरेखा गायकवाड आपल्याशी जोडलेले आहेत. आपल्या योग वर्गातर्फे त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. डॉक्टर सुरेखाताई ह्या परभणी येथील पूर्णा या गावातील स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालय येथे सहयोगी प्राध्यापक व विभाग प्रमुख म्हणून गृहविज्ञान विभाग प्रमुख म्हणून अध्यापनाचं कार्य करतात आहे. 21 वर्षापासून ते हे कार्य करतात आहेत. त्यांनी परभणी इथून MSc ह्युमन डेव्हलपमेंट अँड फॅमिली रिलेशनशिप याच्यामध्ये केलेलं आहे. PhD त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेड या ठिकाणावरून केलेलं आहे. त्या PhDच्या मार्गदर्शिका आहेत आणि त्यांच्या खाली 4 विद्यार्थ्यांना PhD अवॉर्ड झालेली आहे. त्यांनी 60 पेक्षा जास्ती कॉन्फरन्सेस अटेंड केलेले आहेत आणि 40 संशोधनपर लेख त्यांचे प्रसिद्ध झालेले आहेत. त्या अकॅडमिक ऍक्टिव्हिटीज मध्ये पण फार वर आहेत. NAAC, IQAC, त्याच्यानंतर बोर्ड ऑफ स्टडीज ह्या अत्यंत महत्वाच्या प्राधिकरणावर त्या महत्वाची भूमिका करतात आहेत. त्यांचं सोशल रिस्पॉन्सिबिलिटीशी संबंधित पण त्यांचं फार महत्वाचं कार्य आहे. त्या राष्ट्रीय सेवा योजना, उन्नत भारत अभियान, चाइल्ड गायडन्स अँड न्यूट्रिशन काउन्सिलिंग सेंटर अशा याच्यावर समन्वयकाची भूमिका त्या करत असतात. अशा ह्या शैक्षणिक विभागाशी, शैक्षणिक कार्याशी संबंधित आणि सामाजिक कार्याशी संबंधित असलेल्या डॉक्टर सुरेखा गायकवाड आपल्याशी जोडलेले आहेत. आपण त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते मी त्यांचं आणि त्यांना विनंती करते की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. नमस्कार. सुरू करू माझं? हो. हा. दादासाहेब टिचकोले ऑनलाईन वर्गातील सर्वांना माझा हरिओम. योगाचार्य डॉक्टर रामकृष्ण ठावकर, माझ्या गुरु डॉक्टर आशा माने मॅडम, मॅडमचे हजबंड माने सर, त्याचबरोबर राष्ट्रीय पोषण सप्ताहानिमित्त आमंत्रित सर्व मार्गदर्शक बंधू व भगिनी आणि या योग वर्गात जॉईन झालेले सर्व साधक, सर्वांना माझा हरिओम. मॅडमनी माझा आत्ताच परिचय करून दिलेला आहे आणि मी आज कोविड-19 काळातील आहार, बिफोर, ड्युरिंग आणि पोस्ट कोविड यावर बोलणार आहे. प्रथमतः माझ्या व्याख्यानात समाविष्ट असलेले मुद्दे पण मी सांगणार आहे. गेली कित्येक दिवस आपण बघतोय, जवळपास 1.5 वर्ष होत आलं, सर्वजण आपण कोरोना-19 या महामारीच्या अत्यंत घातक अशा वातावरणाने पीडित आहोत. सर्वजण भयभीत आहेत, लॉकडाऊन आहे आणि या महामारीमुळे संपूर्ण सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक हे सर्व आणि शैक्षणिक वातावरण सर्व ढवळून निघालेलं आहे. याचा खूपसा फटका हा शैक्षणिक वातावरणाला बसलेला आहे. विद्यार्थी सर्व घरीच आहेत आणि शिक्षक, प्राध्यापक सगळेजण ऑनलाईन टीचिंग कसं करावं याची ट्रेनिंग घेत आहेत किंवा त्यांनी आता घेतलेलं आहे ते सुरू आहे. आणि बऱ्यापैकी आपल्या भारत देशामध्ये ऑनलाईन प्लॅटफॉर्म हा जास्त यूजमध्ये नव्हता, परंतु ह्या कोरोना महामारीच्या नंतर मात्र या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा सर्रास उपयोग होत आहे आणि बऱ्यापैकी सर्वजण आपण यामध्ये पारंगत झालेलो आहोत आणि एक चांगलं वातावरण या ठिकाणी मिळत आहे आणि अगदी लांब लांब ठिकाणी सुद्धा आपण आपल्या घरी बसून चांगल्या पद्धतीने समन्वय, त्यानंतर विचार मंथन हे शक्य होत आहे.
तर आता मी माझं व्याख्यान सुरू करते स्क्रीन शेअर करून. मॅडम मी माझा परिचय तर करून दिलेला आहे, याबद्दल जास्त बोलत नाही. पहिल्या स्लाइडवर माझा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी देखील आहे. एक मिनिट स्क्रीन. मी आज कोविड-19 आजार होण्यापूर्वी, आजार दरम्यान आणि कोविडमधून बरे झाल्यानंतरचा आहार यावर बोलणार आहे. अगदी कमी शब्दात सांगायचं झालं तर तिन्ही अवस्थेमध्ये कोविड होण्यापूर्वी किंवा झाल्यानंतर आणि कोविडमधून बरे झाल्यानंतरही सर्व घटकांनी युक्त असा समतोल आहार घ्यावा लागतो, की ज्यातून उच्च दर्जाचे प्रथिने, जीवनसत्व क आणि जीवनसत्व अ युक्त आहार जर दिला तर रोगप्रतिकारक शक्ती उत्तम राहते व कोरोनाला प्रतिबंध करता येतो. त्याचप्रमाणे जेव्हा आजारपण चालू असतं, जेव्हा पेशंट असतो, तेव्हा सर्व समतोल आहार तर शक्यच आहे. त्याचबरोबर उच्च दर्जाची प्रथिने, जीवनसत्व क, सूक्ष्म अन्नद्रव्य आणि त्याचबरोबर औषधी व पाण्याचं भरपूर प्रमाण ठेवणं, औषधी काढे घेणं, गरम पाण्याच्या गुळण्या करणं, पाण्याची वाफ आणि आहाराचं प्रमाण कमी व जेवणाच्या मात्रा अधिक असा आहार आजारादरम्यान घ्यावा लागतो. कारण या काळात जेवणाची इच्छा खूप कमी झालेली असते. बऱ्याच जणांना जेवणच जात नाही. हा मोठा प्रश्न आहे कोरोना याच्या इन्फेक्शनमध्ये. त्यानंतर कोविडमधून बरे झाल्यानंतरही शरीराची बरीच झीज झालेली असते आणि तेव्हा देखील सर्व अन्न घटकांनी युक्त समतोल आहार घ्यावा लागतो, ज्यातून उच्च दर्जाची प्रथिने, सर्व प्रकारची जीवनसत्वे, सूक्ष्म अन्नद्रव्य पुरवणारा आहार आणि सूक्ष्म अन्नद्रव्य पुरवणाऱ्या औषधी सप्लिमेंट्स घ्याव्या लागतात. त्याचबरोबर जेवणाच्या मात्रा वाढवाव्या लागतात आणि शरीराची झालेली झीज ही त्यामुळे भरून निघते आणि शरीर पूर्ववत कार्य करण्यास तयार होते. हे असं थोडक्यात सांगता येईल. आता आपण सविस्तरपणे प्रत्येकाविषयी आपण जाणून घेऊयात. आजच्या माझ्या व्याख्यानात समाविष्ट असलेले काही मुद्दे आहेत. यामध्ये प्रथमतः मी कोविड-19 संसर्गजन्य आहाराची मूलभूत माहिती काय आहे यावर थोडं सांगणार आहे. त्यानंतर रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच इम्युनिटी म्हणजे काय आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे मार्ग कोणते आहेत यावर सांगणार आहे. कोविड आजारात पोषणाचं काय महत्त्व आहे, त्याचबरोबर समतोल आहार मध्ये कोणकोणते घटक येतात आणि कशा पद्धतीने आहार समतोल बनवता येतो हे सुद्धा बोलणार आहे. त्याचबरोबर कोविड पेशंटकरिता पोषक आहार नियमावली ही पण सांगणार आहे. कोविड काळातील आहार तालिका कशी असावी याचं एक उदाहरण देणार आहे आणि कोविड आजारातून बरे झाल्यानंतरचा आहार कसा घ्यायला पाहिजे, त्याचबरोबर स्वच्छतेची काळजी कशी घ्यायला पाहिजे, पर्सनल हायजीन यावरही थोडंसं बोलणार आहे आणि कोरोना संसर्गापासून स्वतःचे संरक्षण कसं करायला पाहिजे यावरही थोडंसं बोलणार आहे. कोविड-19 काय आहे? कोविड-19 हा एक संसर्गाने पसरणारा आणि 2019 मध्ये नव्याने शोध लागलेला व्हायरस आहे, म्हणून त्याचे नामकरण कोविड-19 असे करण्यात आलेले आहे. कोरोना हा शब्द लॅटिन भाषेतील असून त्याचा अर्थ मुकुट असा आहे. जून अल्मेदा आणि डेव्हिड टायरेल यांनी प्रथम मानवी कोरोना व्हायरसचा अभ्यास केला. कोरोना हा शब्द प्रथमतः 1968 मध्ये व्हिरोलॉजिस्ट विषयाच्या एका गटाने, व्हिरोलॉजिस्ट म्हणजे व्हायरसचा अभ्यास करणारे तज्ज्ञ, त्यांना व्हिरोलॉजिस्ट असं म्हणतात, या गटाने नेचर या जर्नलमध्ये कोरोना फॅमिलीतील व्हायरसची जगाला ओळख करून दिली होती. त्यांनी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या साहाय्याने अभ्यास करून कोरोना व्हायरसची वैशिष्ट्य आणि स्वरूप स्पष्ट केली. हा व्हायरस गोलाकार असून त्याच्या पृष्ठभागावर काटेरी आवरण असतं. कोरोना व्हायरस कोव्ही व्हायरसची एक मोठी फॅमिली आहे. साध्या सर्दीपासून श्वसन मार्गाचे विविध आजार या व्हायरसमुळे होतात.
त्यातील घातक स्वरूपाचे आजार म्हणजे मर्स कोव्ही आणि सार्स कोव्ही. सार्स कोव्ही हा सिव्हिअर ॲक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम कोरोना व्हायरस या नावाने प्रचलित आहे. तर मर्स कोव्ही हा मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम कोरोना व्हायरस या नावाने प्रचलित आहे. यापूर्वी सार्स आणि मर्स हे दोन्हीही सगळीकडे होऊन गेलेले आहेत आणि आता नव्याने आलेला कोविड-19 2019 मध्ये उदयास आलेला, म्हणून त्याचं नामकरण 19 असं केलेलं आहे. आता आपण व्हायरस आणि जीवाणू याबद्दल थोडंसं जाणून घेऊयात. जीवाणू व विषाणूंचा आकार बघता बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू आणि त्याचा आकार 2 मायक्रोमीटर इतका आहे. व्हायरस म्हणजे विषाणू, याचा आकार हा 1 पेक्षा कमी मायक्रोमीटर एवढा आहे आणि कोरोना विषाणूचा आकार हा 0.1 मायक्रोमीटर इतका आहे. म्हणजे बॅक्टेरिया आणि व्हायरसच्या तुलनेत कोरोना विषाणू हा अत्यंत सूक्ष्म आहे. आता आपण आपल्या शरीरातील लाल रक्तगोलक, रेड ब्लड सेल्स याचा आकार जर पाहिला तर तो 7 मायक्रोमीटर इतका असतो. यावरून कल्पना केली तर आपल्याला समजेल की बॅक्टेरिया, व्हायरस आणि कोरोना विषाणू यांच्या आकाराचं काय तारतम्य आहे. जीवाणू म्हणजेच बॅक्टेरिया हा सजीव असतो आणि विषाणू, व्हायरस म्हणजे हा अतिशय सूक्ष्म परंतु सजीव नसलेला जैविक कण असतो. यास उघड्या डोळ्यांनी बघणे अशक्य असते, परंतु मायक्रोस्कोपमधून हा पाहिला जाऊ शकतो. याचे आवरण फॅटी ॲसिडपासून बनलेले असते. विषाणू हा सजीव नाही, मग तो वाढतो कसा? या विषाणूला होस्ट मिळाला म्हणजे घर मिळालं की तो वाढतो, ॲक्टिव्ह होतो. याचं उदाहरण द्यायचं झाल्यास, उदाहरणार्थ मटकी भिजवण्या अगोदर इनॲक्टिव्ह असते आणि पाण्यात भिजत घातली की ॲक्टिव्ह होते, अंकुरते. इथे पाणी हे माध्यम आहे की ज्यामुळे मटकी अंकुरित होते. कोरोना विषाणूला देखील माध्यम मिळालं, होस्ट मिळाला, बॉडी मिळाली की तो वाढतो. कोणत्याही सजीवात, तो प्राणी असो किंवा वनस्पती, त्यांच्यात पेशी विभाजनाचे कार्य म्हणजे सेल डिव्हिजनचे कार्य हे सतत सुरू असतं. म्हणजे पेशी या 2, 4, 8 अशा पद्धतीने वाढत असतात. सजीवांचे पेशीवर रिसेप्टर असतात आणि या रिसेप्टरला विषाणू जाऊन चिकटतात. त्यानंतर सजीव पेशीमध्ये जातात. शरीरात पेशी विभाजनाचे कार्य तर चालूच असते. त्यामुळे अनेक संक्रमित पेशी या व्हायरसपासून तयार होतात. विषाणू म्हणजे प्रोटीन मॉलिक्यूल आहेत आणि त्यावर एक संरक्षक कवच असतं आणि ते फॅटी ॲसिडपासून बनलेलं असतं आणि त्या आवरणात असलेल्या DNAच्या प्रती आपल्याच पेशी बनवत असतात. याप्रमाणे पेशीत गेलेला विषाणूमधील DNA, RNA किंवा RNA पेशीतील इतर मटेरियल वापरून स्वतःच्या म्हणजेच विषाणूच्या खूप साऱ्या प्रती बनवत असतो. यातील प्रत्येक प्रत म्हणजे एक नवा विषाणू. एका पेशीतील मटेरियल संपले की हे विषाणू पेशी भित्तिका फोडून बाहेर येतात व इतर पेशींना इन्फेक्ट करतात. पेशी नाश पावल्यामुळे अवयव निकामे होतात आणि शरीरातील संसर्ग हा वाढत जातो आणि सजीव आणि चांगल्या पेशी खाण्याचं कार्य हे कोरोनाचे व्हायरस करत असतात. विषाणू म्युटेट होणं किंवा अपडेट होणं हे आपण बऱ्याच वेळा ऐकतो. पहिल्यासारखा विषाणू नाही राहिला, तो आता अधिक स्ट्रॉंग झालाय, म्हणजेच तो म्युटेट झालाय किंवा अपडेट झाला असं आपण म्हणू शकतो. विषाणूचा DNA प्राण्याचा DNAचा क्रम म्हणजेच सिक्वेन्स बदलून अनुवंशिकतेत बदल घडवू शकतो. त्यास विषाणू म्युटेट होणं किंवा अपडेट होणं असं आपण म्हणू शकतो. हा विषाणू नष्ट कसा होतो? विषाणूंना नष्ट करण्यासाठी त्यांच्या प्रथिनांचे आवरण नष्ट करणे गरजेचे असते. मग ते एखाद्या द्रव किंवा रसायनाने नष्ट होत असेल तर त्याचा उपयोग अँटीव्हायरल ड्रगमध्ये केला जाऊ शकतो. विषाणूचे बाह्य आवरण नष्ट झाल्यास ते कुठल्याही पेशीला चिकटू शकत नाहीत व तो नष्ट होतो.
एखाद्या विषाणूला होस्ट मिळालाच नाही तर म्हणजे वाढण्यासाठी त्याला घर मिळालं नाही तर तो आपोआपच नष्ट होतो. आणि ह्यामुळेच आपण बऱ्याचशा वेळी ऐकलो की लॉकडाऊन झालंय, साखळी तोडायची आहे. याचाच अर्थ की त्याला होस्ट मिळू नये. जसे जेवढे त्याला होस्ट मिळतील तेवढा हा झपाट्याने वाढेल. आणि म्हणूनच लॉकडाऊन करून आणि अ, या ठिकाणी आपण साखळी तोडण्याचं काम यापूर्वी बऱ्याचदा केलेलं आहे. या विषाणूचा प्रसार कसा होतो? हा विषाणू बाधित रुग्णाच्या बोलणे, शिंकणे, खोकला किंवा थुंकीतून वातावरणात येतो. 3,000 पेक्षा जास्त कणांद्वारे तो वातावरणात फेकला जातो. शरीरात याचा प्रवेश कान, नाक, डोळे, तोंड, ओली जखम याद्वारे होऊ शकतो. कोरोना संसर्गापासून वाचायचं कसं? तर यावर एक सर्वोत्तम उपाय आहे हात नेहमी स्वच्छ धुणं आणि ते पण साबण आणि पाण्याने रनिंग टॅप खाली. इतर माध्यमांपेक्षा पाणी आणि साबण हे उत्तम साधन आहे कोरोना संसर्गापासून वाचायचं. आणि हाताचा स्पर्श सतत डोळे, तोंड, नाक, कान, चेहरा यांना होऊ न देणं आणि मुखपट्टीचा वापर करणं. या 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 मार्गांनी आपण कोरोना संसर्गापासून वाचू शकतो. कोरोना विषाणूचा प्रसाराचे प्रकार बघूयात. तर कोरोना प्रसार हा मंद गतीने पसरणारा कोरोना म्हणजेच त्याला असिम्प्टोमॅटिक की ज्याची लक्षणे तीव्र नसतात, सौम्य ते मध्यम स्वरूपाची लक्षणे दिसतात. आणि दुसरा प्रकार आहे जलद गतीने पसरणारा सिम्प्टोमॅटिक कोरोना. याची लक्षणे तीव्र असतात. कॉम्प्लिकेशन्स निर्माण होऊ शकतात. न्यूमोनिया, श्वास घेण्यास त्रास होणे, अवयव निकामी होणे, हृदयाच्या समस्या, फुफ्फुसांना तीव्र स्वरूपाचा संसर्ग यामुळे शरीराला ऑक्सिजन पुरवला जात नाही. त्याचबरोबर रक्ताच्या गुठळ्या होतात, किडनीला इजा होते. अतिरिक्त विषाणू व जीवाणूचा संसर्गाचा धोका वाढतो आणि अशा रीतीने जलद गतीने किंवा सिम्प्टोमॅटिक कोरोना योग्य ट्रीटमेंट न मिळाल्यास हा जीवघातक देखील ठरू शकतो. हा आजार जास्त प्रमाणात कोणाला होतो? पीपल ॲट रिस्क कोण आहेत? तर कोविड-19 हा आजार सर्व वयोगटातील लोकांना होणारा आजार आहे. परंतु याची तीव्रता आणि क्लिष्टता ही खालील लोकांमध्ये दिसून येते. उदाहरणार्थ वयस्क व्यक्ती, ज्यांना अनेक आजार आहेत, जसे की उच्च रक्तदाब, मधुमेह, श्वसनसंस्थेचे आजार इत्यादी. त्याचबरोबर ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते, उदाहरणार्थ HIV चे पेशंट, कॅन्सरचे पेशंट, यांना आजारपणामुळं त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असते, अशांना जास्त संसर्ग होण्याचा धोका असतो. कोविड-19ची लागण झाल्यानंतर काय करावं? तर यामध्ये आपण 2 संकल्पना ऐकलेल्या आहेत, की त्याचा जास्त करून कोरोना आल्यानंतरच याचा वापर झालेला दिसून येतो. कोविड-19 पेशंटला आयसोलेशनमध्ये ठेवावं. आयसोलेशन म्हणजे अलगीकरण. त्याचबरोबर सौम्य स्वरूपाची लक्षणे असल्यास होम आयसोलेशन करून देखील औषधोपचार चालू करता येतो. आणि घरच्या घरी ऑक्सिमीटर आणि थर्मामीटर ही आणून घ्यायची. ऑक्सिजन लेव्हल व तापमान सतत दिवसातून 2-3 वेळा चेक करत राहायचं. ऑक्सिजन पातळी 93च्या खाली व तापमान 98.8 पेक्षा जास्त असल्यास हे तीव्रतेकडे जात आहे याचं लक्षण समजून दवाखान्यामध्ये जावं. त्याचबरोबर कोविड-19 पेशंटच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना क्वारंटाईन करावं. क्वारंटाईनचा अर्थ होतो विलगीकरण. आणि आयसोलेटेड व्यक्ती ह्या कोविड-19 पॉझिटिव्ह असतात आणि क्वारंटाईन व्यक्ती ह्या कोविड-19 पॉझिटिव्ह पेशंटच्या संपर्कात आलेल्या असतात. कोविड-19 पॉझिटिव्ह पेशंट काळजीपूर्वक प्लॅन केलेला पोषक आहार जर घेतला आणि इम्युनिटी बूस्टर आहार जर त्याने घेतला आणि लक्षणाप्रमाणे आहारात जर बदल केला तर घरच्या घरी काळजीपूर्वक तो बरा होऊ शकतो. त्याचबरोबर क्वारंटाईनचा काळ म्हणजे वाट पाहण्याचा असतो. कारण क्वारंटाईन म्हणजे कोविडच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती, कोविड पेशंटच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती. तर कोविड-19ची लक्षणे दिसतात किंवा नाही हे पाहण्याचा हा काळ असतो. कदाचित इम्युनिटी चांगली असेल
तर क्वारंटाईन व्यक्तींना लक्षणे दिसणार पण नाहीत. क्वारंटाईन व्यक्तीने सुद्धा सतर्कता म्हणून इम्युनिटी वाढवणारा आहार घेत राहायला पाहिजे. आता रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच इम्युनिटी ही काय आहे? तर मानवी शरीराची अशी क्षमता की ज्यामुळे बाहेरचे रोगजंतू शरीरात प्रवेश करण्यास प्रतिरोध केला जातो. मानवी शरीराचे संरक्षण करणारी यंत्रणा म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती. त्याचबरोबर मानवी शरीराची अशी स्थिती की ज्यामध्ये वारंवार होणाऱ्या जंतू संसर्गाचा मज्जाव केला जातो. आता रोगप्रतिकारक शक्ती यंत्रणा कशी आहे, आपली इम्युन सिस्टीम कशी आहे याविषयी थोडक्यात सांगेन. इम्युन सिस्टीम ही ॲक्वायर्ड आणि इन्नेट. ॲक्वायर्ड म्हणजे संपादित आणि इन्नेट म्हणजे शरीराअंतर्गत, अशा 2 प्रकारची इम्युन सिस्टीम आपल्या शरीरात काम करत असते. तर त्यापैकी ॲक्वायर्ड इम्युनिटी म्हणजे टी सेल इम्युनिटी, की ट्रान्सफर ऑफ सेल, विविध सेल शरीरामध्ये टाकल्यामुळे जी इम्युनिटी प्राप्त होते, सेल मॉडिफाईड इम्युनिटीला टी सेल इम्युनिटी म्हणायचं. आणि बी सेल इम्युनिटी ही ह्युमरल इम्युनिटी असते आणि ही ब्लड ट्रान्सफर करून संपादित केलेली असते. किंवा याच्यामध्ये अँटीजन एक्सपोजर, लिम्फोब्लास्ट, त्यानंतर प्लाझ्मा सेल्स, अँटीबॉडीज यासारख्या क्लोनल बी सेल्स, मेमरी बी सेल्स या प्रकारच्या इम्युनिटी ह्या बी सेल इम्युनिटीमध्ये येतात. आणि आपण घेतलेल्या वॅक्सिन आहेत त्या देखील बी सेल इम्युनिटीमध्येच समाविष्ट झालेल्या आहेत. याचबरोबर आता अंतर्गत इम्युनिटी बघूयात. अंतर्गत इम्युनिटी ही ब्लड बोन आणि फिजिकल बॅरियर्स या 2 प्रकारे काम करते. यामध्ये कॉम्प्लिमेंट, कॅस्केड आणि फॅगोसाइट्स यामध्ये आपल्या शरीराअंतर्गत अनेक प्रकारच्या सेल्स आहेत. न्यूट्रोफिल्स, मॅक्रोफॅजेस, बेसोफिल्स, इसोनोफिल्स, त्यानंतर नॅचरल किलर सेल्स. यामध्ये मग ज्या आपण पांढऱ्या पेशी वगैरे म्हणतो की शरीराच्या लढाऊ सैनिक मानल्या गेलेल्या आहेत शरीरातील पांढऱ्या पेशी, आणि रोगप्रतिकारक शक्ती त्यांच्या संख्येवर अवलंबून असते. तर ही झाली ब्लड बोन इम्युनिटी. आता फिजिकल बॅरियर्समध्ये आपली त्वचा, म्युकस मेम्ब्रेन, सलायवा, फ्लशिंग ॲक्शन ऑफ युरिन अँड टिअर्स, त्याचबरोबर स्टमक ॲसिड इत्यादी शरीराअंतर्गत वेगवेगळ्या यंत्रणा देखील फिजिकल बॅरियर्सचं म्हणजे शरीराअंतर्गत इम्युनिटी बूस्टचं काम करत असतात. यानंतर आपण रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे आरोग्यदायी मार्ग कोणते आहेत याविषयी जाणून घेऊयात. आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा अंगीकार करावा. त्याचबरोबर धूम्रपान करू नये. मद्यपान करत असेल तर प्रमाण किमान ठेवावं किंवा मिनिमम ठेवावं. नियमित व्यायाम करावा. योगासन, प्राणायाम व चालण्याचा व्यायाम करावा. पर्याप्त विश्रांती घ्यावी. कमीत कमी 8 तास झोप घ्यावी. ताजी फळे व भाज्यांनी युक्त आहार घ्यावा. आरोग्यपूर्ण वजन नियंत्रित करावं. जंतू संसर्ग न होण्यासाठी स्वच्छतेचे नियम पाळावेत. उदाहरणार्थ वारंवार स्वच्छ हात धुणं. त्याचबरोबर मांसाहारी पदार्थ घेत असाल तर ते चांगल्या पद्धतीनं शिजवून खाणं, जेणेकरून संसर्गाचं प्रमाण कमी होईल. त्याचबरोबर ताणतणाव कमी करण्याचा प्रयत्न करावा. सकारात्मक विचारसरणी ठेवावी आणि इच्छाशक्ती ढळू देऊ नये. आता रोगप्रतिकारक शक्ती संदर्भात सांगायचं म्हणजे की ताणतणाव हा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. जेव्हा व्यक्ती खूप स्ट्रेसमध्ये असते तेव्हा रोगप्रतिकारक शक्ती डाऊन होते, असं बऱ्याच संशोधनांती सिद्ध झालेलं आहे. आणि पॉझिटिव्ह थिंकिंग आता कोविडच्या बाबतीत तर ही खूप महत्त्वाची आहे. आणि इच्छाशक्ती म्हणजे विल पॉवर हे देखील, कारण आपण बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे की अगदी दवाखान्यातलं ॲडमिट झालेल्या पेशंटचं विदारक चित्र पाहून आणि मृत्यूचं तांडव मधल्या काळात जे झालं होतं ते पाहून इतर पेशंट जे कमी स्वरूपात इन्फेक्टेड झालेले आहेत तरी त्यांच्यावर स्ट्रेसचा परिणाम किंवा निगेटिव्ह थिंकिंग, आता माझं काही खरं नाही, मला सुद्धा कोविड झाला आहे, मी इथे ॲडमिट झालो आहे, माझ्या आजूबाजूचे पेशंट बरेच जण दगावत आहेत आणि त्यांना खूप त्रास होत आहे, हे पाहूनच माणूस खचतो. आणि मग एकतर स्ट्रेसफुल सिच्युएशन आणि निगेटिव्ह थिंकिंग, माझं काही खरं नाही असं म्हणून, आणि विल पॉवर एकदम कमी झाला तरी देखील माणसाचं रोगप्रतिकारशक्ती डाऊन झाल्यामुळे देखील जास्त इन्फेक्शन नसताना देखील तो या ठिकाणी क्षतिग्रस्त होऊ शकतो.
तर अनेक आजारामध्ये असं दिसून आलेलं आहे, की कॅन्सरसारखे आजार देखील जरी असले आणि इच्छाशक्ती, विल पॉवर, जगण्याची शक्ती, मला काहीच नाही होणार, मी बरा होणार, मी ठणठणीत होणार, मी खूप छान आहार घेते, माझा आज खूप चांगली ट्रीटमेंट चालू आहे आणि मी नक्की यातून बरे होणार, असं सकारात्मक इच्छा आणि विल पॉवर जर ठेवला, तर निश्चितच तो खूप चांगला फायदेशीर ठरतो. आणि त्याचबरोबर कोविड काळामध्ये देखील जो पेशंट असतो, तर त्याला सकारात्मक आणि स्ट्रेस फ्री ठेवण्यासाठी, की तुम्ही आता पेशंट आहे, की त्याला आपण वेगळं ठेवलेलं आहे, आयसोलेट केलेलं आहे आणि मग त्याला तीच कल्पना सहन नाही होत, की मी आता वेगळा मला ठेवलेलं आहे, माझ्याजवळ कोणी येणार नाही, सगळेजण माझ्याकडे यायला घाबरतील, ही विचारच त्याला खूप खचवून टाकतो. मग अशा वेळेस इतरांपासून विभक्त राहणं, कोणाशी न बोलणं, जेवण कमी जाणं, ताणतणाव आणि आधीच आजारपणातला खूप गोळ्या औषधांचा मारा, या सगळ्यामुळे तो खचून गेलेला असतो. मग अशा वेळी जर पेशंटला चांगल्या पद्धतीने आपण त्याच्या व्हिडिओ, त्याला फोनवर त्याच्या आवडत्या व्यक्तींना बोलायला दिलं, व्हिडिओ कॉल लावून दिले, तर त्याचा स्ट्रेस कमी होईल. आणि आपण विभक्त जरी असलो तरी मी इतरांशी बोलू शकतो. मी विभक्त आहे पण मी ठणठणीत आहे. सर्वजण व्हिडिओ कॉलवर मला बोलत आहेत. मी सगळ्यांना बघू शकतो. अशी जर त्या पेशंटची इच्छा झाली किंवा त्याला तसा विचार मनात आला, तर तो चांगल्या पद्धतीने याच्यातून बाहेर पडू शकतो आणि तो खचणार नाही. तर एवढी काळजी त्याच्या पेशंटच्या कुटुंबियांनी घेतली गेली पाहिजे. आता पोषण आणि रोगप्रतिकारक शक्तीचा सहसंबंध काय आहे याविषयी बघूयात. पोषण आणि रोगप्रतिकारक शक्ती यांचा जवळचा संबंध आहे. कुपोषण, कमी पोषण आणि अतिपोषण या स्थिती रोगप्रतिकारक शक्तीला मारक आहेत. आता कुपोषण म्हणजे आवश्यक ते पोषक घटकांचं प्रमाण कमी पडणं किंवा नगण्य असणं, तेव्हा व्यक्तीचं कुपोषण होतं. आणि कमी पोषण म्हणजे आवश्यक ते पोषक घटक योग्य प्रमाणात शरीराला न मिळणं, त्यामुळे कमी पोषण होतं. आणि पोषक घटक आवश्यकतेपेक्षा अधिक प्रमाणात शरीरात जाणं, त्यामुळे अतिपोषण होतं. आणि ह्या तिन्ही पण स्थिती रोगप्रतिकारक शक्तीला हार्मफुल आहेत, मारक आहेत. सूक्ष्म अन्न घटक जसे की झिंक, सेलेनियम, लोह, तांबे, फॉलिक आम्ल आणि जीवनसत्व अ, B6, जीवनसत्व क आणि जीवनसत्व ई ही अन्नद्रव्य रोगप्रतिकारक शक्तीमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणतात, हे असं दिसून आलेलं आहे. आणि आपण बघतो की ज्यांच्याकडे कोविड पेशंट होते, त्यांच्या अँटीव्हायरल टॅबलेट, त्यानंतर तापीच्या गोळ्या, त्याचबरोबर भरपूर असे सूक्ष्म घटक प्रोव्हाइड करणाऱ्या गोळ्या, त्याच्यामध्ये झिंक, सेलेनियम, मल्टीव्हिटॅमिन टॅबलेट, हे सगळं त्याच्यामध्ये आवर्जून दिलेलं होतं. याचं कारणच असं की हे अन्नद्रव्य रोगप्रतिकारक शक्तीमध्ये बदल घडवून आणतात, सपोर्ट करतात. आणि म्हणूनच या ट्रीटमेंटमध्ये कोविड पेशंटच्या औषधाच्या किटमध्ये सूक्ष्मद्रव्य अन्न घटकांच्या गोळ्या देखील भरपूर प्रमाणात होत्या किंवा आहेत. आता आपण न्यूट्रिएंट्स म्हणजेच अन्न घटक, अन्नद्रव्य किती आहेत आणि ते कशा पद्धतीने आहारात घेऊन आपण आहार समतोल करू शकतो याविषयी बघूयात. अन्नद्रव्य ही एकूण 6 आहेत. त्यामध्ये प्रोटीन, प्रथिन, त्यानंतर ऊर्जा म्हणजे एनर्जी, स्निग्ध फॅट, विटॅमिन्स, सर्व प्रकारची जीवनसत्वे, मिनरल्स, सर्व प्रकारची मुख्य आणि सूक्ष्म खनिज द्रव्य आणि पाणी. पाणी हा देखील एक अन्नद्रव्य आहे, कारण पाणी हे माध्यम आहे की ज्याच्यातूनच सर्व अन्नद्रव्य शरीरात शोषले जातात. आणि या अन्नद्रव्यांमध्ये प्रथम स्थान असणारा आहारातील घटक म्हणजे प्रोटीन. आणि कारण प्रथिनांचं कार्यच शरीरामध्ये तसं आहे की अनेक आपल्या फिजियोलॉजिकल अंतर्गत अशा अनेक कार्यांमध्ये, उदाहरणार्थ संप्रेरक असो की एन्झाईम्स असो, म्हणजे विकर असो, पाचक रस बनवणे, वेगवेगळे संप्रेरक तयार करणे आणि शरीराअंतर्गत वेगवेगळ्या कार्यांना सपोर्ट करणे, या सगळ्या कार्यासाठी प्रथिने लागतात. आणि म्हणून प्रथिनांना आहारात प्रथम स्थान असणारा घटक म्हणलेलं आहे. आणि आपल्या अन्नामध्ये जसे न्यूट्रिएंट्स आहेत, तसे काही नॉन न्यूट्रिएंट्स देखील आहेत. नॉन न्यूट्रिएंट्स म्हणजे पिगमेंट्स, की जे आपण म्हणतो रंगद्रव्य, उदाहरणार्थ जांभळामधील जांभळा रंग, टोमॅटोमधील लाल रंग, त्यानंतर वेगवेगळ्या फळांमधील जे रंग
नॅचरल रंग असतात त्याला कलर पिगमेंट्स म्हणतात. त्यानंतर फायटोकेमिकल्स, फायबर, त्यानंतर अदर जे घटक आहेत कंपोनंट्स त्याला स्पायसेस इत्यादी. तर यांना आपण नॉन न्यूट्रिएंट्स असं म्हणायचं. आहारामध्ये न्यूट्रिएंट्स आणि नॉन न्यूट्रिएंट्स दोन्हीचाही महत्वाचा रोल असतो. अन्नगट, आता या फूड पिरॅमिडमध्ये अन्नगट दाखवलेले आहेत. आहार जर समतोल करायचा असेल तर सर्व अन्नगटातून खाद्यपदार्थांची निवड केली पाहिजे. म्हणजे व्हरायटी ऑफ फूड्स आपण प्रत्येक अन्नगटातून घेतलं तर आपला आहार हा समतोल होतो. आता हे अन्नगट कोणते आहेत? तर सर्वप्रथम फूड पिरॅमिडमध्ये जो खाली बॉटमला गट आहे तो आहे तृणधान्य गट. सर्व प्रकारचे तृणधान्य गहू, ज्वारी, बाजरी, मका आणि त्यापासून बनवलेले पदार्थ, रवा, त्यानंतर वर्मिसिली म्हणजे शेवया, लाह्या, पोहे, मुरमुरे इत्यादी सर्व तृणधान्य गटातील खाद्यपदार्थ या गटामध्ये येतात. दुसरा गट आहे व्हेजिटेबल, फळ आणि भाज्यांचा गट. सर्व प्रकारच्या भाज्या आणि फळं या गटामध्ये येतात. तिसरा गट हा दोन याच्यात विभाजित केलेला आहे की मिल्क म्हणजे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा गट आणि मांसाहारी पदार्थांचा गट, मांस, मासे, अंडी याचा गट. म्हणजे प्राणीज पदार्थ आणि वनस्पतीज पदार्थ, प्रथिने यावर तो गट आधारित आहे. शाकाहारी लोकांनी दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा वापर करणं अपेक्षित आहे आणि मांसाहारी लोकांनी मांस, मासे, अंडी या गटातून पदार्थ त्याचबरोबर दुग्धजन्य पदार्थही ते घेऊ शकतात. त्यांना ऑप्शन आहेत 2. त्याचबरोबर पाचवा जो गट आहे तो आहे स्निग्ध आणि त्याचबरोबर साखर, म्हणजे तेल, तूप आणि साखर, गूळ आणि सॉल्ट या गटामध्ये येतात. तर अशा पद्धतीनं अन्नाचे प्रमुख 5 गट आपण साधारणतः वापरत असतो आणि 5ही गटातून विविध अन्नपदार्थांचा आहारात समावेश केला की आपला आहार समतोल बनतो. माझा आवाज येतोय ना सगळ्यांना? आवाज येतो बरोबर. बरं, ठीक आहे. माझा खूप लेंदी जर होत असेल तर मला सांगा, मी जरा लवकर म्हणजे सरकवेल मग स्लाइड्स. नाही, चालू द्या. ओके, थँक्यू सर. आता या सर्व अन्नगटातून तयार केलेलं जेवण या ठिकाणी आहे. यामध्ये शाकाहारी पदार्थ आहेत, मांसाहारी पदार्थ आहेत, अंडी, मांस, मासे, मांसाहारी पदार्थाची भाजी आणि पनीरची भाजी, त्याचबरोबर पपई, मोसंबी, ऍपल, डाळीचे पदार्थ, त्याचबरोबर फुलके दाखवलेले आहेत सर्व प्रकारचे. सुकामेवा इथं ठेवलेला आहे आणि बाजूला ग्लासमध्ये दूध आहे. तर हे पूर्ण जेवण म्हणजे सर्व अन्नगटातून तयार केलेलं जेवण आहे. यामध्ये सर्व याचा समावेश झालेला आहे. भाजी, फळं, मांसाहारी पदार्थ, दुग्धजन्य पदार्थ, तृणधान्य पदार्थ यासारखे आणि दुग्धजन्य पदार्थापासून तयार केलेलं पनीर वगैरे. तर हे संपूर्ण अन्नचं एक उदाहरण या ठिकाणी आहे. आता आपण सूक्ष्म अन्न घटकांचे कार्य आणि दैनिक आवश्यकता काय आहे हे पाहूयात. कोविड-19 पेशंट आणि साध्या व्यक्तीसाठी या तक्त्यामध्ये दिलेले आहेत. तर हे सूक्ष्म अन्न घटक म्हणजे सेलेनियम, झिंक, आयर्न यासारखे. तर सेलेनियमचं कार्य शरीरात काय आहे? तर अंतर्गत रोगप्रतिकारक शक्तीसाठी हे काम करतं. नॉर्मल फंक्शनिंग ऑफ टी सेल्स, त्यानंतर अँटीबॉडी तयार करण्यासाठी लागतं. अँटी मायक्रोबायल त्याचं फंक्शन आहे. त्याचबरोबर अँटी इन्फ्लॅमेटरी आणि अँटीऑक्सिडंट इफेक्ट्स सेलेनियमचे आहेत. आणि हेल्दी व्यक्तीला हे 40 मायक्रोग्रॅम पर डे लागतं आणि आजारी व्यक्तीस 200 मायक्रोग्रॅम पर डे लागतं. झिंकचं आहारामध्ये आपल्या शरीरात काय कार्य आहे? तर झिंक हे लिम्फोसाइट आणि सायटोकाईन यांना सपोर्ट करतं. त्याचबरोबर इन्नेट इम्युनिटी अंतर्गत रोगप्रतिकार शक्तीसाठी काम करतं आणि ते रेप्लिकेशन ऑफ कोरोना व्हायरस म्हणजे त्याची ज्या काही प्रती बनायच्या आहेत ही कोरोना व्हायरसची वाढ थांबवतं. त्याचबरोबर यासारखी फंक्शन झिंकचे आहेत. तर तरुण व्यक्तीसाठी 17 ग्रॅम, अडल्टसाठी हे 17 मिलीग्रॅम पर डे लागतं पुरुषासाठी आणि महिलांसाठी 13 ग्रॅम प्रति डे लागतं. तर बाकी 75 ग्रॅम पर डे पेशंटला आजारी अवस्थेमध्ये लागतं आणि त्याचबरोबर
24 तासामध्ये त्याचे डोस डिवाइड केलेले आहेत. 6 ते 8 डोसमध्ये ते 24 तासामध्ये 75 ग्रॅम झिंक एवढं द्यायचं आहे 2 ते 3 आवर्सच्या इंटरव्हलने. त्याचबरोबर 13.3 मिलीग्रॅम पर डे विदिन 3 डेज असं त्यांचं रेशो दिलेलं आहे. आयर्न, यानंतरचं द्रव्य आयर्न देखील टी सेलच्या नॉर्मल फंक्शनिंगसाठी लागतं. त्याला अँटी मायक्रोबायल आणि अँटी इन्फ्लॅमेटरी म्हणजे बायलचं इन्फेक्शन होऊ देत नाही, शरीराअंतर्गत सूज कमी करण्याचं कार्य करतं आणि अँटीऑक्सिडंट्स इफेक्ट देखील लोहाचे आहेत. पुरुषासाठी 19 मिलीग्रॅम पर डे लागतं. महिलासाठी 19 ते 50 वयाच्या महिलेसाठी 29 मिलीग्रॅम पर डे लागतं आणि आजारी अवस्थेत 60 मिलीग्रॅम फेरस म्हणजे आयर्न प्रति डे लागतं. या पद्धतीने दिलेलं आहे. त्यानंतर व्हिटॅमिन सी देखील बऱ्याच याच्यामध्ये काम करतं की म्युकोजल सेल्सच्या इनेट बॅरियरसाठी काम करतं. त्याचबरोबर नॉर्मल फंक्शनिंग टी सेलच्या नॉर्मल फंक्शनिंगसाठी काम करतं. व्हिटॅमिन सी देखील अँटी मायक्रोबायल, अँटी इन्फ्लॅमेटरी आणि अँटीऑक्सिडंट इफेक्ट आहे आणि रोगप्रतिकारक शक्तीला ते सपोर्ट करतं. आणि हेल्थी आरोग्यदायी व्यक्तीस 80 मिलीग्रॅम पर डे जीवनसत्व क लागतं आणि आजारी अवस्थेत 1 ते 2 ग्रॅम पर डे जीवनसत्व क ची मात्रा लागते. जीवनसत्व क ला आयुष्य वाढवणारं जीवनसत्व म्हटलेलं आहे. आणि आवळा, इथे आवळे दाखवलेले, आवळ्यामध्ये सर्वात जास्त जीवनसत्व क आहे आणि बाकी आपण व्हिटॅमिन सी चे स्त्रोत देखील पुढच्या स्लाइडमध्ये पाहणार आहोत, तेव्हा आणखीन याच्यावर मी थोडंसं सांगेन. सध्या आता पुढचं घेते. व्हिटॅमिन डी देखील अँटीबॉडी प्रोडक्शनसाठी आवश्यक आहे आणि रेस्पिरेटरी ट्रॅक आणि लंग यांचं इन्फेक्शन ते कमी करण्यास काम करतं. त्याचबरोबर अँटी इन्फ्लॅमेटरी म्हणजे शरीरांतर्गत सूज कमी करण्याचं काम करतं जीवनसत्व ड. तर जीवनसत्व ड चा स्त्रोत आहे सूर्याची कोवळी सूर्यकिरण सकाळची 8च्या अगोदरची. जीवनसत्व ड हे आरोग्यदायी व्यक्ती 600 इंटरनॅशनल युनिट एवढं लागतं, तर आजारी अवस्थेत 10,000 इंटरनॅशनल युनिट एवढं प्रतिदिन लागतं. त्याचबरोबर 5,000 IU म्हणजे हे पण ड्युरिंग फ्यू वीक्स फॉलोड बाय 5,000 इंटरनॅशनल युनिट असं दिलेलं आहे. व्हिटॅमिन ई हे देखील व्हिटॅमिन ए अंतर्गत इम्युनिटीसाठी काम करतं. टी सेलला सपोर्ट करतं आणि मेडिएटेड इम्युनिटीसाठी देखील जीवनसत्व काम करतं. 15 मिलीग्रॅम प्रतिदिन आरोग्यदायी व्यक्तीस लागतं, तर 200 इंटरनॅशनल युनिट प्रतिदिन आजारपणात आवश्यक असतं. ओमेगा 3 फॅटी ॲसिड, ओमेगा 3 फॅटी ॲसिडचं काम देखील खूप महत्त्वाचं आहे शरीरांतर्गत. त्यामुळे लंग इंजुरी, इन्फ्लॅमेशन हे कमी होण्यास मदत होते. ओमेगा फॅटी ॲसिड त्या आजारपणात त्याला सपोर्ट करतात आणि म्हणून ते देखील खूप महत्त्वाचे आहेत. 250 ते 300 मिलीग्रॅम पर डे ओमेगा 3 फॅटी ॲसिड लागतात, तर 1500 मिलीग्रॅम पर डे फॅटी ॲसिड हे लागतात आजारपणात. त्यानंतर मल्टीव्हिटॅमिन सप्लिमेंट्स ह्यामध्ये सगळंच आलं मग. जीवनसत्व अ, जीवनसत्व B6, जीवनसत्व 12, जीवनसत्व क, ड आणि ई ह्या आणि फोलेट्स हे सगळेच आणि ट्रेस एलिमेंट्स झिंक, फेरस, सेलेनियम, मॅग्नेशियम आणि कॉपर. तर ह्या सगळ्याच प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रव्य जे मल्टीव्हिटॅमिन्स देखील शरीरांतर्गत खूप चांगलं काम करतं. फॅगोसायटिक ॲक्टिव्हिटीज आणि न्यूट्रोफिल्स अँड मायक्रोफेजेस हे साठी ते फंक्शन करतं. त्याचबरोबर किती लागतं तर 100 हे वेगवेगळ्या याच्यानुसार अकॉर्डिंग टू 100% RDA फॉर द एज अँड जेंडर, म्हणजे प्रत्येक व्यक्तीला त्याच्या म्हणजे लिंगानुसार आणि वयानुसार ते लागत असतं. आता कोविड-19 आजारात पोषणाचं काय महत्त्व आहे? कोविड-19 पेशंट आणि कोविडमधून बरे झालेले पेशंट या दोघांसाठी देखील आहार खूप महत्त्वाचा आहे. कोविड-19 आजारात शरीर कमजोर बनतं आणि आजारातून बरे झाल्यानंतरही बरेच दिवसपर्यंत थकवा राहतो. अशा स्थितीत पोषक आहाराची भूमिका ही खूप महत्त्वाची आहे. कोरोना संसर्गात
फुफ्फुसांना संसर्ग होतो, फ्लू सारखी लक्षणे दिसतात आणि न्यूमोनिया होतो. योग्य समतोल आहार व पाण्याची पातळी नियंत्रित करणे या ठिकाणी खूप महत्त्वाचं ठरतं. चांगले आरोग्य आणि रोगप्रतिकारक शक्ती उत्तम ठेवण्याकरिता समतोल आहार खूप महत्त्वाची भूमिका पार पाडतो. आता या ठिकाणी असं सांगावंसं लागेल, की जे आपल्या आजूबाजूचे लोकं आपण पाहिले, की बरेच जण कोरोनाने ग्रस्त झालेले, दवाखान्यात ॲडमिट झाले आणि त्या ठिकाणी बरे पण झाले आणि मग घरी आल्यानंतर जो त्यांचा हे होता, की झीज झालेली होती आणि नंतरचा म्हणजे आहाराचं अवेअरनेस किती महत्त्वाचं आहे, की एखादी व्यक्ती जर लवकर याच्यातून बाहेर पडली, तर गोळ्यांसोबत, औषधी ट्रीटमेंट सोबतच त्याला आहारातना खूप सपोर्ट केलेला आहे. हे सूक्ष्म ऑब्झर्वेशन लक्षात आलेलं आहे. ज्या पेशंटची काळजी चांगली गेली आणि ज्यांची आहाराची हिणसाळ झाली, आजारपण आहे, अन्न जात नाही, वास आणि गंध नाहीये, म्हणजे टेस्ट आणि स्मेल गेलेला आहे. अन्न बिलकुल घ्यावंसं वाटत नाही. तरी पण घरच्या व्यक्तींनी जर अवेअरनेस ठेवून खूप चांगलं त्यांना पद्धतीनं वेळोवेळी समतोल आहार आणि चांगला इम्युनिटी बुस्टिंग आहार दिला, तर अशा व्यक्ती खूप लवकर बऱ्या झाल्या, असं ऑब्झर्वेशन माझं स्वतःचं आहे. तर खूप महत्त्वाचं आहे. आहार आणि पोषणाचा खूप जवळचा संबंध आहे. कधी-कधी आपण कोणत्याही आजारावरचं आहार हेच औषध आहे, असं देखील आपण म्हणू शकतो. ज्या व्यक्ती उत्तम आहार घेतात, ज्या व्यक्ती खूप चांगला आहार घेतात आणि त्यांना खूप चांगलं नॉलेज आहे, अशांच्या बाबतीत आजारी पडण्याचं प्रमाण देखील कमी असतं. हे देखील बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. आता सध्याच्या कोविड-19च्या संसर्ग काळात आपण आरोग्याची जास्त काळजी घ्यावी, जेणेकरून व्हायरसच्या संपर्कात जरी आपण आलो, तरी आपला संपर्क होणार नाही. एवढी मजबूत इम्युनिटी आपण ठेवणं हे आपल्याला चांगल्या आहारानेच शक्य होतं. इम्युनिटी चांगली राहण्यासाठी योग्य खाद्यपदार्थांची निवड करून ते खाल्ले पाहिजेत. हे खूप महत्त्वाचं आहे. विलगीकरणातील आहार हा प्रथिने, झिंक, लोह, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी ने समृद्ध असावा लागतो. फुफ्फुस आणि हृदय यांच्या आरोग्यासाठी उच्च दर्जाचा पोषक आहार घ्यावा लागतो. आता आपण वेगवेगळ्या अन्न घटकांचे स्रोत काय आहेत ते पाहूयात. या ठिकाणी प्रोटीन रिच फूड्स दर्शविलेले आहेत. यामध्ये सर्वप्रथम डाळी आणि कडधान्याचा समावेश आहे. त्यानंतर ऑइल सीड्स यामधून देखील प्रथिने मिळतात. मांसाहारी पदार्थ, अंडे, मांस, मांसे आणि दूध आणि दुग्धजन्य पदार्थ आणि सर्व प्रकारचा सुकामेवा, नट्स आणि ऑइल सीड्स, ड्राय फ्रुट्स यातून देखील चांगल्या दर्जाची प्रथिने मिळतात. तर याचा आवर्जून आहारामध्ये समावेश करावा. त्याचबरोबर व्हिटॅमिन ए चे स्रोत आहेत दाखवलेले. या ठिकाणी गाजर, त्यानंतर दुग्धजन्य पदार्थ, मासे, पपई, ब्रोकोली आणि अंडी यामधून या बरोबरच अनेक खाद्यपदार्थातून देखील फळं, भाजीपाला, गडद रंगाच्या हिरव्या भाजीपाला आणि पिवळ्या रंगाचे फ्लेशी असलेले भाज्या आणि फळे, केशरी रंगाची फळे यातून देखील व्हिटॅमिन ए चे हे चांगले स्रोत आहेत. तर त्याचा आवर्जून आहारात समावेश करावा. या ठिकाणी जीवनसत्व क ची स्लाइड आहे. यामध्ये सर्व प्रकारची रसाळ फळे, लिंबू वर्गीय फळे, मोसंबी, संत्री, लिंबू, टोमॅटो, त्याचबरोबर लाल भोपळी मिरची, पानकोबी, कोथिंबीर, किवी, त्यानंतर तुरट व आंबट फळे, उदाहरणार्थ जांभूळ सारखे, त्यानंतर केळी, लसूण या सर्वांमधून जीवनसत्व क खूप छान मिळतं. त्याचबरोबर कोकममधून, आमसुलामधून देखील जीवनसत्व क चांगलं मिळतं. जीवनसत्व क म्हणजे आयुष्य वाढवणारं जीवनसत्व. ज्या व्यक्ती नियमित जीवनसत्व क आहारातून दररोज घेतात, कारण जीवनसत्व क हे वॉटर सोल्युबल आहे, ते शरीरामध्ये साठवलं जाऊ शकत नाही आणि म्हणून दररोज आहारातून त्याची मात्रा मिळायला पाहिजे. तर ज्या व्यक्ती दररोज जीवनसत्व क घेतात त्यांचं आयुष्य हे दीर्घायुष्य बनतं. आणि च्यवनप्राश ही काय आहे? च्यवनप्राशमध्ये आवळा आहे. आवळा आणि तूप आणि इतर विलायची यासारखे नॉन न्यूट्रिएंट्सचे घटक टाकलेले असतात आणि म्हणून च्यवनप्राश हा समृद्ध आहे,
की च्यवनप्राश हा ऋषीमुनी घ्यायचे किंवा राजे पूर्वीच्या काळाचे किंग्स वगैरे घ्यायचे किंवा आता सर्वजणच घेतात, तर यांनी इम्युनिटी चांगली वाढते असं आहे. तर शुद्ध स्वरूपातलं ताजी फळ्यातून खूप चांगला सोर्स आहे की जीवनसत्व क नियमित घ्यावं. आणि जीवनसत्व क हे लोहाच्या शोषणास देखील मदत करतं. आता एखादा लोहरीच जर डिश असेल, उदाहरणार्थ कोणतीही भाजी असेल किंवा मांसाहारी पदार्थ आहेत, मांसाहारी पदार्थात लोहाचं प्रमाण चांगलं आहे आणि पोह्यामध्ये देखील लोहाचं प्रमाण चांगलं आहे कारण ते भट्टीत भाजून आलेले असतात. मुरमुऱ्यामध्ये देखील लोहाचं प्रमाण चांगलं आहे. आणि जे लोहयुक्त पदार्थ आहे, उदाहरणार्थ पालकची भाजी आहे, नॉनव्हेजची भाजी आहे, या सर्वांवर लिंबू जर आवर्जून घेतलं किंवा दररोजच्या जेवणामध्ये कोणतीही भाजी असो काही असो, त्या दररोज अर्धा लिंबू जर आहारामध्ये जेवणातून घेतलं तर तुमच्या आहारातून मिळणारा जो लोह आहे तो जास्तीत जास्त शोषला जातो. लोहाच्या शोषणात जीवनसत्व क ची आवश्यकता असते आणि म्हणून ही एक चांगली सवय आहे की ज्या व्यक्ती दररोज लिंबू खातात, लिंबू म्हणजे एक कमी मेहनतीत प्राप्त होणार आहे म्हणून मी लिंबू सांगते. इतर कोणतेही तुम्ही ऑप्शन याच्यामध्ये ठेवू शकता जीवनसत्व क चे, परंतु नियमित दैनंदिन दररोजच्या आहारामध्ये जीवनसत्व क आवर्जून घ्यावं जेणेकरून इम्युनिटी चांगली राहते. आता यामध्ये व्हिटॅमिन डी चे स्त्रोत दाखवलेले आहेत. सर्वोत्तम व्हिटॅमिन डी चा स्त्रोत आहे सूर्यप्रकाश. सकाळची कोवळी सूर्याची किरणं सकाळी 8च्या आधी अर्धा तास ऊन घ्यायचं आणि ऊन घेताना पाठीकडून घ्यायचं जेणेकरून आपला जो पाठीचा मणका आहे त्याला ऊन लागेल आणि सगळ्याच बाजूनी म्हणजे भक्कम बोन्स होण्यासाठी ते चांगलं आहे. त्याचबरोबर जीवनसत्व क हे फॉर्टिफाईड फूड्स मधून देखील मिळतं, तेल, तूप, ज्यूस यातून. त्यानंतर मशरूम्स मध्ये देखील, मशरूम हे उन्हांमध्ये रानावनामध्ये आलेले असतात म्हणून त्याच्यामध्ये देखील मशरूम मध्ये जीवनसत्व ड मिळू शकतं. सॅल्मोन हा रिच सोर्स आहे. सॅल्मोन मासा हा पाण्यामध्ये तरंगत असतो, त्याच्या शरीरामध्ये देखील तयार होतं आणि ते सॅल्मोन खाणाऱ्यांना देखील मिळू शकतं. अंडी, कोंबड्या वगैरे रानावनात फिरतात, त्यांच्या शरीरामध्ये जीवनसत्व ड तयार होतं आणि त्यांच्या अंड्यामध्ये देखील त्याचं प्रमाण येतं आणि मग ते आपल्याला अंड्यातून मिळू शकतं. त्याचबरोबर दुग्धजन्य पदार्थ, सर्व गुरंढोरं रानावनात फिरतात, त्यांच्या शरीरामध्ये जीवनसत्व ड तयार होतं, त्याचं प्रमाण दुधामध्ये देखील येतं आणि मग आपण दुग्धजन्य पदार्थ सेवन केले तर त्यातूनही ते आपल्याला प्राप्त होऊ शकतं. व्हिटॅमिन ई चे सोर्सेस इथे दाखवलेले आहेत. जीवनसत्व ई यामध्ये मुंगफली म्हणजे भुईमुगाच्या शेंगा, बादाम, सूर्यफुलाच्या बिया, ब्रोकोली, त्यानंतर लाल हरभरे, त्यानंतर वेगळ्या बिया, टरबूजच्या बिया यासारख्या, ॲव्हॅकॅडो आणि या सर्वांमध्ये व्हिटॅमिन ईचं प्रमाण उत्तम आहे. या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की जे नियमित आपण पदार्थ घेतो त्या व्यतिरिक्त पदार्थ कोणते घेत नाहीत, तर वेगवेगळ्या बिया, सर्वजण वेगवेगळ्या बिया आहारातून घेत नाहीत. सूर्यफुलाच्या बिया उत्तम आहेत, त्याच्यामधील अन्नद्रव्य खूप चांगली आहेत. जवस आहे, कारळं आहे, त्याचबरोबर पंपकिन सीड्स म्हणजे काशीफळाच्या बिया, याच्यामध्ये देखील खूप चांगले सोर्सेस आहेत जीवनसत्वांचे. तर टरबूजच्या बिया, त्यानंतर खरबूजच्या बिया, ह्या बिया आवर्जून आपण आणायला पाहिजे आणि त्याचा आहारात समावेश करायला पाहिजे. काल देखील माने मॅडमने याच्यावर सांगितलं होतं, त्यांनी सुद्धा अधिक चांगलं सांगितलं होतं काल आणि माझ्या स्लाइडमध्ये देखील तेच आवर्जून आलेलं आहे. आता झिंकचे स्त्रोत काय आहेत, तर झिंक देखील सर्व प्रकारच्या तृणधान्यातून मिळतं. व्हीट जर्म गव्हाच्या अंकुरामधून मिळतं. त्यानंतर पांढरे आणि काळे तिल, सिसेम सीड्स, त्यानंतर सेलफिश म्हणजे मासे, मीठ, मांसाहारी पदार्थ, पंपकिन सीड, काशीफळाच्या बिया. जनरली काशीफळाच्या बिया आपण काशीफळ आवर्जून मोठा काशीफळ आणला पाहिजे, त्याचा गर हा भाजी म्हणून, पराठे म्हणून किंवा सलाड म्हणून खाल्लं पाहिजे आणि आवर्जून त्याच्या बिया जमा करून त्या सोलून त्या सुद्धा आपण आहारात समाविष्ट केल्या पाहिजे. त्यानंतर स्पिनॅच म्हणजे पालक, मशरूम, डार्क चॉकलेट, नट्स म्हणजे सर्व प्रकारचा सुकामेवा ही झिंकचे स्त्रोत आहेत. काल मॅडमनी सांगितलं होतं की अंकुरित असलेले, की कडधान्य असेल, तृणधान्य असतील, मिलेट्स असतील, म्हणजे भरड धान्य, हे सर्व आपण अंकुरित करायचं, अंकुरित करून ते वाळवायचं आणि वाळवून पावडर करून त्याचं थालीपीठ म्हणा किंवा वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या वयोगटाच्या आहारासाठी आपण ते
पीठ वापरू शकतो की जे झिंकने समृद्ध असेल. या ठिकाणी सर्व प्रकारच्या प्लांट फूडमध्ये हे दाखवलेलं आहे. तर या ठिकाणी ब्रोकोली, पंपकिन, अंजीर, लोहाचे स्रोत या ठिकाणी दाखवलेले आहेत. तर पालक असेल, त्यानंतर हेम्प सीड, ॲव्होकाडो, बनाना, आल्मंड्स, त्यानंतर बीटामध्ये देखील चांगलं आहे, चिया सीड, त्यानंतर पाईन नट्स, स्विस गोड, त्यानंतर कोकोनट, पीज म्हणजे मटार, फुलकोबी, पानकोबी, ॲप्रिकॉट्स, जर्दाळू, सनफ्लावर सीड्स म्हणजे सूर्यफुलाच्या बिया, त्याचबरोबर पोटॅटोज, बटाटा, टोमॅटो या सर्वांमध्ये चांगल्या अंजीर, मोड आलेले कडधान्य, स्प्राउट्स यामध्ये देखील, त्यानंतर बनाना या सर्वांमध्ये ग्रेप्स चांगलं लोहाचं प्रमाण आहे. तर लोह प्राप्तीसाठी आवर्जून याचा समावेश आहारात करावा. सर्व प्रकारचे सेलेनियम हे देखील सूक्ष्म अन्नद्रव्य आहे. सर्व प्रकारच्या मांसाहारी पदार्थातून मांस, मासे, अंडी, प्रॉन्स यातून चांगल्या पद्धतीने सेलेनियम मिळतं. शक्यतो हे प्राणीज पदार्थामध्ये जास्त करून मिळतं. त्याचबरोबर काही प्रकारच्या सुकामेव्यामधून, त्यानंतर मशरूम्स आणि बिया, आत्ता बोलल्याप्रमाणे टरबूजच्या बिया, काशीफळाच्या बिया आणि सूर्यफुलाच्या बिया यातून देखील सेलेनियम चांगलं प्राप्त होतं. यानंतर कोविड-19 पेशंट करता आहार नियमावली काय आहे याबद्दल सांगेन. कोविड पेशंटनी शिळे अन्न खायचे नाही. नियमित शारीरिक व्यायाम, श्वसनाचे व्यायाम करायचे. समतोल आहार घ्यावा, ज्यात मध्यम कर्बोदक आणि स्निग्ध आणि उच्च दर्जाचे जैविक मूल्य असलेले प्रथिने असतील. पोषक घटकांची पूर्तता करणाऱ्या गोळ्या म्हणजे ओरल सप्लिमेंट्स देखील घ्याव्यात. अँटीऑक्सिडंट युक्त जीवनसत्वे आणि क्षारयुक्त आहार घ्यावा. विशेषतः जीवनसत्व आणि जीवनसत्वाची योग्य काळजी घ्यावी. स्नायूंची कमजोरी कोविड पेशंटला होत असते. स्नायू खूप दुखतात, मसल पेन होतात. त्यामुळे शारीरिक ऊर्जेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी व रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी नाचणी, ओट्स, होल ग्रेन्स, संपूर्ण धान्य, चिकन, अंडी, फिश, पनीर, सोया, सुकामेवा आहारात घ्यावा आजारपणामध्ये. त्याचबरोबर दिवसातून 5 वेळा सर्व रंगाने युक्त फळे व भाज्यांचा आहारात समावेश करावा. आरोग्यदायी स्निग्धाचा वापर करावा. जर्दाळू, बदाम, ऑलिव्ह ऑइल या मोहरीचे तेल वापरावे, जेणेकरून चांगल्या पद्धतीनं ओमेगा वगैरे मिळेल. चांगले मऊ शिजलेले अन्न खावे, कारण काही जणांच्या बाबतीत पोटाचे त्रास सुद्धा आजारादरम्यान वाढलेले असतात. पोट दुखत वगैरे असतं. मऊ शिजलेलं अन्न खाल्ल्यास ते पचनास सोपं होतं. थोड्या प्रमाणात डार्क चॉकलेट खाल्ल्याने मूड स्विंग जे आहेत, मूड फ्रेश होतो. डार्क चॉकलेट सेवन देखील हे लाभदायी आहे, म्हणून ते देखील थोडंसं घ्यावं. कोविड काळातील आहार तालिका सांगते मी आता. सकाळी 7 वाजता 1 ग्लास गरम पाणी, लिंबू, मध टाकून घ्यावा, जेणेकरून सर्दीसारखा किंवा कफ असेल तर कफ मोकळा होतो आणि मग आपली श्वसन नलिका ही अन्ननलिका स्वच्छ होते. सकाळी 8 वाजता भिजवलेले बदाम आणि मनुका घ्याव्यात. 9 वाजता कोणत्याही स्वरूपाचा नाश्ता घ्यावा, उदाहरणार्थ इडली, पोहा, उपमा आणि कोणतंही एक फळ घ्यावं. 1 ते 2च्या दरम्यान दुपारचं जेवण घ्यावं. या जेवणामध्ये वरण, भात, भाजी, पोळी, पालेभाजी, ताक किंवा दही आवर्जून घ्यावं. सायंकाळी 5 वाजता दालचिनी, लवंग, मिरे, सुंठ, गूळ टाकून केलेला ब्लॅक टी, आणि तो पण त्याची मात्रा 100 ml किंवा 200 ml पर्यंतही घेऊ शकतात, की जेणेकरून बॉडी हायड्रेट ठेवा. असं म्हणतात डॉक्टर, की तुमच्या शरीरामध्ये पाण्याची पातळी आजारपणात बिलकुल कमी नाही झाली पाहिजे, म्हणून हायड्रेट ठेवा. शरीर ताजं म्हणजे पाण्याने युक्त ठेवा. पाण्याची मात्रा शरीरामध्ये अधिक ठेवा, जेणेकरून शरीरातील जे टाकाऊ पदार्थ आहेत त्याची विल्हेवाट चांगली होऊन जाईल आणि मग आजाराचं प्रमाण कमी होईल. उदाहरणार्थ घाम, मल, मूत्र यातून सगळे टॉक्सिक घटक शरीरामधून बाहेर टाकले जातात. त्यासाठी पाण्याची आवश्यकता असते आणि म्हणून हे काढे यातून, ज्यूस, काढे, लिंबू पाणी यातून देखील चांगलं हायड्रेशन होऊ शकतं. सायंकाळी 7 वाजता रात्रीचे जेवण घ्यावं.
रात्रीच्या जेवणामध्ये वरण भात भाजी पोळी घ्यावी. रात्री 9 वाजता 1 ग्लास हळद दूध म्हणजे कोमट दूध आणि त्याच्यामध्ये हळद हे आवर्जून घ्यावं, जेणेकरून हळदीचा जो औषधी गुण आहे अँटी इन्फ्लॅमेटरी तो अत्यंत लाभदायी होतो, कफ कमी होतो आणि खोकला वगैरे असेल तरी देखील त्याला म्हणजे कमी होण्यास मदत होते. कोविड-19 आजारातून बरे झाल्यानंतरचा आहार कसा घ्यायला पाहिजे? 5 ते 6 वेळा थोडं थोडं जेवण करायचं. नेहमीपेक्षा जास्त कॅलरीज व प्रथिने देणारा आहार घ्यावा. 3 ते 4 लिटर पाणी दिवसातून प्यावं. ताजी फळे, भाज्यांचे सूप, नारळ पाणी, हर्बल टी घ्यावा. डॉक्टरांच्या सल्ल्याने पोषक घटकांनी युक्त गोळ्या चालू ठेवाव्यात. प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ टाळावेत. कडधान्य, डाळी, बी असलेले खाद्यपदार्थ खावेत. मांसाहारी लोकांनी चिकन, मटण, मासे, अंडी आहारामध्ये आवर्जून घ्यावीत. मिठाचं प्रमाण प्रत्येक दिवशी 5 ग्रॅमपेक्षा कमी ठेवावं. जास्त स्निग्ध, खारट आणि तिखट आहार टाळावा. आणि कोविडमधून बरे झाल्यानंतरही बऱ्याच काळापर्यंत जेवण हे पूर्ववत येत नाही. आहार आजारपणात एकदम कमी झालेला असतो. बिलकुल जेवणाची इच्छा नसते पेशंटची आणि हळूहळू आजारपणातून बाहेर पडताना मग तो आहार वाढू शकतो आणि त्यामुळे एका वेळी जात नसेल तर फोर्सफुली आपण खाऊ शकत नाहीत आणि म्हणून आहाराच्या मात्रा वाढवायच्या. 5 ते 6 वेळा समृद्ध आणि उच्च दर्जाचा चांगले अन्न घटक पुरवणारा आहार दिल्यास नक्कीच पेशंट लवकर पूर्वपदावर येऊ शकतो. कोविड-19 संसर्गात प्रतिबंध करण्यासाठी काही बाबींची काळजी घ्यायची. सर्वात प्रथम म्हणजे दिवसातून बऱ्याच वेळा साबण आणि पाण्यानं हात स्वच्छ धुवावा. त्याचबरोबर 6 फुटांचे अंतर राखावं. बाहेर फिरताना व पब्लिक प्लेसमध्ये जाताना आपण काळजी घ्यावी. मास्क वापरावा. मास्कचे 3 ते 4 जोड आपण वापरावेत. मास्क स्वच्छ धुवून वाळवावेत आणि मास्क वापरताना तोंड व नाक व्यवस्थित झाकेल असाच मास्क घालावा. मास्कला सतत हात लावणं, खाली ओढणं, वर ओढणं असं करू नये. मास्क कापडी वापरल्यामुळे एक फायदा आहे. बऱ्याच मास्कमधून गुदमरल्यासारखं होतं, घाम येतो आणि श्वास घ्यायला त्रास होतो असं दिसून आलेलं आहे. परंतु कापडी मास्क आणि ते देखील 3 लेअरचे आणि पांढऱ्या स्वच्छ कपड्याचे कॉटनचे मास्क जर वापरले तर मास्क वापरण्याची आपली कॅपॅसिटी वाढते. म्हणजे आपण जे अव्हॉइड करतो, मास्क खाली ओढतो की मला श्वासाला त्रास होतोय, ते नेहमी करावं लागत नाही. एकदा मास्क अडकवला की त्याला हात लावायची गरज नाही आणि जरी काढायचा असेल तो मास्क हळूच काढायचा आणि तो आतल्या बाजूने फोल्ड करायचा आणि व्यवस्थित ठेवायचा. म्हणजे परत ती आतली बाजूच आपल्या नाकाकडे येईल आणि बाहेरची बाजू बाहेर राहील. ही काळजी ही अवश्य घ्यायला पाहिजे. त्याचबरोबर कोविड-19 आजारातून बरे झाल्यानंतरही वरील नियमांचं पालन काटेकोर करावं. नाहीतर काहींच्या बाबतीत असं होतं की मला आता आजार होऊन गेलेला आहे, मला इन्नेट इम्युनिटी माझी आलेली आहे आणि त्यानंतर आता मला जास्त काळजी घ्यायची गरज नाही, असं बिलकुल चालणार नाही. तर प्रत्येकाने स्वतःला वाचवण्यासाठी एकदा कोरोना झाला म्हणजे होणार नाही असं काही नाही, परत होऊ शकतो आणि इतरांना इतरांना लागण होण्यापासून रोखण्यासाठी आपण मास्क वापरायला पाहिजे आणि आपण स्वतःला वाचवायचं आणि घरच्यांना वाचवायचं आणि समाजामध्ये संसर्ग पसरण्यापासून वाचवायचं. तर अशा पद्धतीने मास्क हा खूप महत्त्वाचा आहे. या ठिकाणी एक हात दाखवलेला आहे आणि रनिंग टॅप खाली व्हेजिटेबल धुताना म्हणजे फूड हायजीन प्रॅक्टिसेस, फूड हँडलिंग प्रॅक्टिसेस आपण चांगल्या फॉलो करायच्या आणि गुड फूड हायजीन ही करायची की कोणतंही बाहेरून आणलेला भाजीपाला हा स्वच्छ पाण्यामध्ये रनिंग टॅप खाली धुवून घ्यायचा. काही जण सोडा किंवा व्हिनेगर टाकून स्वच्छ धुतात भाज्या, तसं देखील चालेल. स्वच्छ धुतलेल्या भाज्या कोरड्या झाल्यावरच आपण त्याला फ्रीजमध्ये स्टोअर करावं आणि इथे हात दाखवलेला आहे. या ठिकाणी हाताची काळजी मुख्यतः आपण म्हणलेलं आहे. हाताची केअर घेतली म्हणजे बऱ्याच त्याला आपण मिनिमाइज करू शकतो. तर सोप आणि साबण आणि पाणी यांनी हात वॉश करणं हे महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आपल्याकडे पाळीव प्राणी असतील तर पाळीव प्राण्यांना हात लावला तर आपण व्यवस्थित काळजीपूर्वक हात धुवून घ्यायचे. त्याचबरोबर आपल्या घरातील बेसिन, टॉयलेट, बाथरूम हे
नेहमीपेक्षा अधिक स्वच्छ ठेवायचं. आपल्या घरातील फ्लोअर्स आहेत म्हणजे फरशी ती देखील चांगल्या स्वरूपाचे फ्लोअर वॉश किंवा निर्जन जर्म्स मारणारे जे काही हे आहेत लिक्विड्स ते वापरून जास्त काळजी घेऊन फरशांची स्वच्छता केलेली असावी. त्याचबरोबर बाहेर जर आपण प्रवास करत असू तर सॅनिटायझरचा वापर करावा. वेगवेगळ्या प्रकारचे जेल्स मिळतात, ते सुद्धा आपण वापरावेत. अशा रीतीने हाताची काळजी घेतली तर बरेचसे जर्म कमी होतात आणि कोरोनाच नाही तर अनेक आजारांचा प्रतिबंध हँडवॉशमुळे होतो. पूर्वी आपण बघायचो की जेवणापूर्वी हात धुवून घ्या ही सवय चांगली मानली गेली होती. फूड हॅबिट आहे ती. ती सगळेजण आपण पालन करायचो. पण आता कोरोना आल्यापासून तर अधिक काळजी घेतली जात आहे. दिवसातून बऱ्याच वेळा आपण सर्वजण पाणी आणि साबणने हात धुवत आहोत. ही एक चांगली सवय आहे आणि त्यामुळे कोरोनाच नाही तर इतर अनेक जर्म्स जे आपल्या हातावर असतात आणि ते आपल्या शरीरावर इकडे तिकडे तोंडामध्ये, नाकामध्ये किंवा जाऊ शकतात. हाताचा स्पर्श कुठेही आपण करत असतो, फूडला आहे, चेहऱ्याला आहे, त्यातून मग जंतू संसर्ग वाढू शकतो. तर तो यामुळे वाढणार नाही. अशा रीतीने या ठिकाणी मला पर्सनल हायजीन बद्दल सांगावंसं वाटेल. आज या ठिकाणी मी बराच वेळ घेतलेला आहे. सर्वांना माझं लेक्चर आवडलं की नाही तेच आता मला त्यांच्या ह्याच्यातून आफ्टर सेशनच्या डिस्कशनमधून कळेलच. या ठिकाणी मी थांबते. सर्वांनी माझं ऐकलं आणि विशेषतः आशा माने मॅडमचे मी आभार मानते की त्यांनी, त्या माझ्या आदरणीय गुरु आहेत, माझ्या त्या रेफरी आहेत आणि त्यांनी मला या मोठ्या प्लॅटफॉर्मला अटॅच केलं आणि या मोठ्या प्लॅटफॉर्मवर नॅशनल लेवलच्या पोषण सप्ताहामध्ये मला एक विषय तज्ज्ञ म्हणून आमंत्रित केलं. त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. त्याचबरोबर योगाचार्य ठावकर सर यांचे देखील, गुरुजी यांचे देखील मी खूप आभार मानते आणि सर्व साधकांनी इथे मला ऐकलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि माझे हे सेशन थांबवते. धन्यवाद. ओम शांती शांती शांती. ठीक आहे सर. हा. तर आज आमच्या डॉक्टर गायकवाड ताईंनी खूप सुंदर कोरोना बद्दल माहिती सांगितली आहे. मी त्यांचं समालोचन करणार आहे 2 भागामध्ये. एक त्यांनी सांगितलेली माहिती आणि दुसरं माझं मत. म्हणजे माझं मत अतिशय महत्वाचं आहे की हे कोरोनामुळे, महामारीमुळे खूप घाबरलेले लोक आहेत आणि आम्हाला त्यांना खालून वरती आणायचं, म्हणून मला माझं मत पण सांगायचं आहे. कोरोना बद्दलची माहिती त्यांनी, म्हणजे कोरोना आजार कसा होतो, विषाणू, जीवाणू किती प्रकारचे आहेत, त्यांचा सुरुवात कशी झाली, त्याच्यानंतर प्रसार कसा झालाय, त्यानंतर ते ऑक्सिमीटर, थर्मामीटर, ह्या सगळ्या बाबींची पुरेपूर माहिती दिली. त्यानंतर त्यात आवश्यकता आहेत आपल्याला रोगप्रतिकार शक्ती, त्या कशी तयार होतो, त्याच्यावर उपाय म्हणजे काय आहेत, आणि आहारावर इतका तंतोतंत उहापोह केला त्यांनी की आम्हाला खूप बरं वाटलं. मी आधी सांगितलंय की आहार असा आहे की आपल्याला क्षुल्लक आजार असला, भयंकर आजार असला आणि कोणताही आजार नसला तरी आम्हाला आहार अतिशय महत्वाचा आहे. म्हणून येथील आहाराच्या भागाबद्दल त्यांनी माहिती सांगितलेली, खूप सुंदर माहिती सांगितली त्यांनी. त्यानंतर 3 अवस्थामध्ये माहिती सांगितली आणि पर्सनल काय काय गोष्टी घ्याव्यात, आपण कराव्यात, त्याच्याबद्दल सुद्धा माहिती सांगितली आहे. ताईंनी आम्हाला जे आहाराबद्दलचे सांगितलं होतं ती अतिशय सुंदर पद्धती आहे. तुमची नियमित झोप घ्या, बायोलॉजिकल क्लॉक वापरा तुम्ही, हर्ड इम्युनिटी आहे. भारतामध्ये आपल्याला खूप महत्वाची बाब आहे की भारतामध्ये आपल्याला हर्ड इम्युनिटी मिळते. हर्ड इम्युनिटी म्हणजे काय की आपण वारीच्या
वारीचा प्रवास करतो, कुंभमेळ्यामध्ये जातो, 4 लोकांमध्ये एकत्र होतो, तर त्यांची आपल्याला इम्युनिटी आपल्याला मिळते, आपली इम्युनिटी त्यांच्याकडे ट्रान्सफर होतो. विदेशामध्ये मला माहिती नाहीये, परंतु विदेशामध्ये ह्या गोष्टी अवलंब होत नाही. त्या हर्ड इम्युनिटी आपली इतकी आहे, पण आपण गर्दीमध्ये जायला पाहिजे, तर त्याच्यासाठी आपल्याला उपयोग होतो. मास्क हा वापरायलाच पाहिजे जेव्हा तुम्हाला धोकादायक असेल. मी 70 वर्षाचा, मी मास्क वापरत नाही. मी गव्हर्नमेंटचे नियम पाळतो. परंतु जेव्हा तुम्हाला पेशंट धोकेदायक वाटत असेल, तिथे तुम्ही निश्चित वापरा. अन्य ठिकाणी वापरू नका. 2 वेळा त्यांनी डबल मास्क वगैरे लावायला सांगितले आहे. हे मास्कमुळे तुमच्या चुकीच्या पद्धतीमुळे हे आजार झालेले आहेत. मला सगळ्यांना सावध हे करायचं आहे, की कोरोनापासून अजिबात घाबरू नका. हा आजार आलेला आहे, हा कधीच जाणार नाही. रोगप्रतिकार शक्ती वाढवा. निसर्गाच्या सोबत राहा. निसर्गाच्या सोबत राहा. त्याच्यानंतर तुमची सन बाथ आहे, एअर बाथ आहे, ह्याचा तुम्ही निश्चित अवलंब करा. योग म्हणजे आपल्या शरीराच्या हालचाली करा. 24 तास तुम्हाला प्राणवायू पुरेल इतक्या प्रकारे करा. इतका त्याचा उपयोग करा. ह्याचा उपयोग करा आणि तुम्ही कोरोनापासून पूर्ण मुक्त होऊ शकता. आज प्रमुख व्याख्याते आहेत. आज आम्हाला त्यांचं ऐकायला पाहिजे असतं. आम्ही निश्चित ऐकतो. परंतु माझ्या बांधवांसाठी मला त्यांना सावध ठेवायसाठी आहे, तर मला ह्या गोष्टी पण मला सांगाव्या लागल्यात. मी आमचे प्रमुख व्याख्याते आहे, मी त्यांच्याकडून क्षमा मागतोय, परंतु हे आवश्यक होतं म्हणून मी हे बोललोय. तर आजचं व्याख्यान ताईंचं खूप छान व्याख्यान झालेलं आहे. आम्ही पुढच्या व्याख्यानासाठी आम्ही पुन्हा विनंती करणार आहात. मी आता सगळ्यांना विनंती करतोय, की त्यांनी आपल्या कोरोना विषयावर काही अडचणी असेल, शंका असेल, काही प्रश्न असतील, तर त्यांनी निश्चित ताईंना विचारावं. हरिओम. हॅलो हा, हॅलो, बोला मॅडम. ताई, मी अंजली बांते बोलते भंडाऱ्यावरनं. हा, बोला. मला वाटतंय ताईंनी म्हटलं की प्रश्न विचारा, पण आपण इतकी सुंदर माहिती सांगितली आधीपासून शेवटपर्यंत, की रोगप्रतिकार शक्ती जर वाढवली तर आपल्याला म्हणजे आम्ही टाळू शकलो कोरोनाला आणि टाळू शकतो. आणि जर झालाच तर त्यांचं सांत्वन कसं करायचं, त्यांना आहार कसा द्यायचा, त्यांची काळजी कशी घ्यायची, इतकी छान माहिती सांगितली की मला तरी वाटतं की कोणालाही प्रश्न नसावेत. खूप छान, खूप सुंदर असं आपण सांगितलं, कशी काळजी घ्यायची वगैरे. खूप छान सेशन झालं मॅडम आपलं. खूप आभार आपले. थँक्यू व्हेरी मच. नमस्ते ताई, मी मंगला ढहाके भंडारा. हा, बोला बोला मॅडम. मी म्हटलं कोरोना काळातली माहिती खूप सुंदर सांगितली आपण. आणि खरंच ही तर बहुतेक आता सर्वांना माहिती होतं आणि सर्वजण फॉलो करत होते, तरी पण कोरोना वाढलाच आणि होतच होतं. आणि बऱ्याच काही म्हणजे कळत नकळत बऱ्याच घटना पण घडलेल्या आहेत. पण मला एक विचारायचं आहे, कोरोना झालेल्या व्यक्तींनी बटाटा खाणं योग्य आहे की नाही? योग्य आहे, काही प्रॉब्लेम नाही. काही प्रॉब्लेम नाही ना? नाही, कारण तो एक रूट्स आहे ना. त्याचबरोबर बटाट्याचे कंटेंट पण चांगलेच आहेत. तेवढं काही प्रॉब्लेम नाही की वातुळ आहे किंवा तो वाढतो किंवा असं काही होतं. काही नाही. आता फक्त आपण एवढं करतो की ज्यांना शुगर वगैरे आहे, त्यांना आपण बटाटा अवॉइड करतो की शुगर वाढू नये म्हणून. तर तसं असेल, शुगर वगैरे असेल, तर आपण जो पथ्य रेग्युलरचं करतो ते करायचं. बाकी तर असं एक अन्न खाद्यपदार्थ म्हणून बटाट्याला अवॉइड करा असं काही नाहीये. त्यातले सुद्धा कंटेंट चांगले आहेत. खूप छान. आपण माहिती खूप छान सांगितली ते. खूप छान सेशन झालं आपलं. थँक्यू व्हेरी मच. व्हेरी मच. हरिओम. हरिओम. नमस्ते मॅडम. डॉक्टर सुरेखा गायकवाड यांनी इतकी सविस्तर आणि इतकी परिपूर्ण माहिती सांगितली की
कोरोना काय आहे, कोरोना विषाणू काय आहे, आणि त्यामध्ये कसा आहार घ्यायचा, झाला असेल तर कसा घ्यायचा, होऊ नये म्हणून कसा घ्यायचा, आणि झाल्यावर पण कसा घ्यायचा, याविषयी इतकी सुंदर माहिती दिली आहे की आता आपल्याला काहीच वाचायची गरज नाही किंवा काहीच रेफर करायची गरज नाही. अशासारखी परिपूर्ण अशी माहिती आपल्याला डॉक्टर सुरेखांनी दिलेली आहे. आज मला खरं म्हणजे त्यांना बघून खूप आनंद झाला, कारण मी खूप वर्षांनी त्यांना बघते आणि त्यांनी इतकं सुंदर भाष्य केलं, त्याच्यामुळे मला खूप आनंद झालेला आहे. त्यांच्या माहितीमध्ये आपल्याला असं दिसून येईल की जी न्यूट्रिशनल नीड आहे, म्हणजे पोषण विषयक आवश्यकता जी आहे ती सामान्य असताना आणि आजार झाल्यानंतर खूप पटीने वाढलेली आहे. प्रत्येकच न्यूट्रिएंटची माहिती, मग ते विटॅमिन असो, विटॅमिन सी असो, विटॅमिन ए, विटॅमिन डी, सगळे मिनरल्स, सेलेनियम, म्हणजे याचा अर्थ आहार हा खूप महत्वाचा होता या काळामध्ये. या काळामध्ये आणि ते झाल्यानंतर आणि सुरुवातीला रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आहार हा खूप महत्वाचा रोल करत होता, आणि त्याच्यावर आपण खूप चांगलं असं लक्ष दिलं पाहिजे. माझ्या असं निदर्शनास आलं होतं की या कोविड काळामध्ये जे लोक होम क्वारंटाईन झाले होते किंवा जे लोक इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन झाले होते, त्यांच्याकडे शासनाने खूप चांगल्याने लक्ष दिलेलं आहे आणि त्यांचा आहार चांगला ठेवण्याकरता त्यांनी प्रयत्न केलेला आहे. मला फक्त नेहमी दुःख हे वाटतं की शासनाने आपल्या फक्त ॲलोपॅथीलाच का वर आणलं. त्यावेळेला पॅरलली त्यांनी आयुर्वेदिक कॉलेजेस आपल्याकडे होते, आपल्याकडे होमिओपॅथीचे कॉलेजेस होते, योगाचे आपल्याकडे इन्स्टिट्यूट्स होत्या. मग इतकं सगळं आपलं स्वतःच इनहेरंट असं स्वतःच इन्फ्रास्ट्रक्चर असताना वेस्टर्न सायन्सवर का अवलंबून राहिले आणि त्यांनाच का पुढे आणलं. म्हणजे ही मानसिकता त्यांच्यामध्ये कुठून आली. मला त्यांचं जरा क्यू कराविषयी वाटते की पॅरलली त्यांनी सगळ्या पॅथींना अलाव करायला पाहिजे होतं. आणि अशी ही एकदम मृत्यू होण्याची हा जो दर आलेला आहे, दर आपण बघतो आहे, तो इतका वाढलेला नसता. इतकं आत्ताच दादांनी सांगितलं आहे की इतकं काही सिरियस नव्हतं ते, पण त्याला सिरियस केल्या गेलं. त्याला एकदा डॉक्टरकडे भरती झाल्यानंतर ते काय करतात आणि आपल्याला कसं वागवत, कसं ट्रीटमेंट देतात, कसे उपचार करतात, हे अनुभवलंय लोकांनी. हे जर आपण आयुर्वेदाकडे गेलो असतो, नॅचरोपॅथीकडे गेलो असतो, योगशास्त्र योगाकडे गेलो असतो आणि या लोकांना जर त्यांनी पुढे आणलं असतं तर आपल्या भारताची जी काही वैद्यकीय यंत्रणा आहे ही जगात चमकली असते. पण असं या शासनाने का केलं नाही आणि मोदीजी असताना असं का नाही झालं, हा खूप मोठा माझ्या समोर प्रश्न उभा राहिलेला आहे. अशा प्रकारचं त्या WHO जो की खूप महत्वाचा आहे, ज्याच्या थ्रू हे सगळं व्हायला पाहिजे होतं, त्यांनी सुद्धा ओळखलं नाही हे. तर याचं मला खूप दुःख वाटतं. आणि दुसरं म्हणजे या काळामध्ये सगळ्यात महत्वाचा लेसन आपल्याला जो मिळाला आहे तो हायजीनचा मिळाला. आपण लोक खूप घाणेरड्या आपल्या सवयी आहेत. त्या मनाने वेस्टर्न कंट्रीज मध्ये त्या लोकांना ह्या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या त्यांच्या संस्कारातच आहेत. त्या खूप व्यवस्थित सोशल रिस्पॉन्सिबल आहेत ते लोक. आपल्याकडे आपण सोशल रिस्पॉन्सिबल नाही आहे. आपण आपला कचरा दुसरीकडे फेकतो आणि असं सगळं खूप घाण वागतो, कुठेही थुकतो, कुठेही शिंकरतो, कुठेही शिंकतो, असं जे, आणि काळजी घेत नाही आपण. आपल्या पर्सनल हायजीन पण आपण व्यवस्थित ठेवत नाही. आपलं आजूबाजूच्या परिसरातली आपण जिथे कुठे जातो, यात्रेला जातो किंवा कुठल्या पब्लिक प्लेसेसला जातो, तिथे सुद्धा आपण घाण करून येतो. म्हणजे कालच मी चिखलदऱ्याला गेले तर इतकं सुंदर निसर्ग आहे
परंतु सगळीकडे लोकांनी आपल्या दारूच्या बाटल्या, तर पाण्याच्या बाटल्या, तर प्लास्टिक, म्हणजे एवढा सेन्स का नाही आपल्याला? म्हणजे इतके आपण मूर्ख आहोत का? म्हणजे कुठलं आपल्यामध्ये कुठलीही विकृती भरलेली आहे हे कळतच नाही. काय करावं लोकांचं किंवा काय आपण केलं पाहिजे हे का नाही समजत अजूनही आपल्याला. खरंच ही अत्यंत दयनीय भाग आहे आपल्या वागण्याचा. आणि म्हणजे एक जनरल ऍटिट्यूड जे आहे ते खूपच म्हणजे कसं यांना बदलावं हे कळत नाहीये. कुठल्या पद्धतीने बदलावं? लोक आता अशिक्षित राहिलेले नाही किंवा लोकांना इतक्या मोठ्या प्रसंगातून ते निघालेले आहेत, इतक्या मोठ्या घटनेतून आपण निघालेलो आहे, तरी देखील तेच आपण करतो आहे. तर याविषयी आपण जागरूक राहणं आपल्यापासूनच आपण सुरू करायला पाहिजे. आणि अशा प्रकारे आपण हे जर केलं तर आपल्या भारतासारखा देशच नाही आहे कुठे. आपण जर स्वच्छता पाळली ना तर आपला देश म्हणजे काय आहे हे आपल्याला लक्षात येईल की इतका सुंदर आपला देश आहे, इतकं सुंदर निसर्ग आपला आहे, पण आपण त्याची काळजी घेत नाही, याचं खूप म्हणजे वाईट वाटतं. तर निदान या कोरोनाच्या काळामध्ये थोड्याफार प्रमाणात जो काही बदल झालाय, पण जो व्हायला पाहिजे तो झालेला नाही आहे, तर ते होण्याची अत्यंत आवश्यकता आहे. तर हायजीन आणि सॅनिटेशनवर फार महत्वाचं हा रोल आहे की ज्याच्यातून हा रोग पसरतो, त्या गोष्टीचा आपली काळजी आपण घेतली पाहिजे. आणि अजून एक खूप महत्वाचा पॉइंट मॅडमने सांगितलेला आहे, तो आहे म्हणजे तणाव. कालच मला एक घटना माहिती झाली की माझी एक विद्यार्थिनी आहे उज्ज्वला देशमुख म्हणून, तिच्या मिस्टरांनी सुसाईड केलं. ते रिटायर झाले होते, 2 वर्ष झाले होते. आणि नुसतं कोरोनाचं वातावरण बघून त्यांना असं होत होतं, म्हणजे मेंटली त्यांच्यावर परिणाम होता की आता मला होईल आणि मी पण मरेल, असं त्यांच्यामध्ये इतकं हे झालं की शेवटी त्यांनी स्वतःच आत्महत्या करून दिली. म्हणजे हा ताण जो आहे, हा ताण ज्या लोक त्या परिस्थितीतून गेलेले आहेत त्यांना तो माहिती आहे की किती बेकार असतं ते सगळं. ज्यांना झालं नाहीये त्यांना कल्पना नाहीये, पण जे लोक त्या याच्यातून गेलेले आहेत त्यांना माहिती आहे. तर ही सगळी ताण ही इतकी मोठी गोष्ट आहे की जी रोगप्रतिकारक शक्ती आपली कमी करून टाकते. आणि या रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे आणखीन ह्या परिस्थितीला आपण जास्ती बळी पडतो. तेव्हा ताण आपण घ्यायचा नाही. आणि याच्याकरताच आपण हे सगळं योगा वर्ग कशासाठी चालवतोय की हे आपले मानसिक स्वास्थ्य चांगलं राहिलं पाहिजे, शारीरिक स्वास्थ्य चांगलं राहिलं पाहिजे, याच्याकरता ह्या सगळ्या गोष्टी करणं अत्यंत आवश्यकता. आणि हे योगशास्त्र आज जगा पुढे आणलेलं आहे, ते भारताने आणलेलं आहे, भारतामुळे झालेलं आहे. तर अत्यंत सुंदर असं मार्गदर्शन डॉक्टर सुरेखा त्यांनी केलेलं आहे. खरंच मी पुन्हा त्यांचं असं सुंदर मार्गदर्शन आम्हाला ह्युमन डेव्हलपमेंट, फॅमिली रिलेशनशिप वर पण मिळावं अशी आशा करते आणि थांबते आणि खूप कौतुक करते. थँक्यू व्हेरी मच. हरिओम. हरिओम. मी डॉक्टर माने बोलतोय. हा सर, नमस्कार. कोरोना काळामध्ये काय शिकवलं आणि काय नाही शिकवलं हा एक महत्वाचा मुद्दा. आणि मॅडमनी तर उत्कृष्ट सांगितलंय, त्याबद्दल वादच नाही. पण मी बरेचदा असं बघतो की या कोरोना काळांनी बरंच काही शिकवलं आणि बरंच काही गमावलं. गमावलं या अर्थानं की ज्यांना कोरोना झालाय तेही म्हणजे कोरोना न झाल्यासारखेच वागतात. म्हणजे ज्या प्रिकॉशन घ्यायला पाहिजे आफ्टर कोरोना त्या काही घेत नाही. म्हणजे शिळं अन्न खाणं हे अजूनही काही बंद झालेलं नाही आहे. अनेक घरांमध्ये मी बघतो की शिळं अन्न ते खातातच, आवर्जून खातात. त्याच्यानंतर दुसरं असं की सतत खावं की सतत खाऊ नये हा माझ्यापुढे एक प्रश्न असतो की कोरोना नंतर 2-2 तासांनी खायचं. तर प्रश्न असा पडतो माझ्या पुढे की सतत खाल्ल्याने पॅनक्रिया ऍक्टिव्ह होते, म्हणजे इन्सुलिन म्हणजे ते तयार होणं सुरू होतं आणि आपण शरीराला सतत म्हणजे काम देत असतो.
पण याच्यातून दुसरा मार्ग काढला की म्हणजे 2च वेळा खायचं किंवा 3 वेळा खायचं. तर त्याच्यामुळे इन्शुलिनचं प्रमाण म्हणजे ते ऍक्टिव्ह होणार नाही, म्हणजे कंट्रोल राहील. आणि या कोरोनामुळे अनेक लोकांना डायबिटीज झालेला आहे. अनेक पेशंट मी बघितलेले की डायबिटीज त्यांना झालेला आहे. आणि त्याचा परिणाम अजून म्हणजे या 3-4 म्हणजे जास्तीत जास्त जेवणामुळे होऊ शकतो. तर ते एक म्हणजे डॉक्टरांनी म्हणजे डॉक्टरांचा सल्ला घेऊनच ह्या गोष्टी करायला पाहिजे. आणि तिसरं, आपण पाश्चात्य देशाचा नाही आणि इथला जर विचार केला तर आता म्हणजे कोरोना संपला आपण असं गृहीत धरतो आणि मास्क कुणीही वापरत नाही. 90% लोक मास्क वापरत नाही. म्हणजे एक तर आपण म्हणजे एक 6 फुटाचं अंतर वगैरे ठेवावं, म्हणजे हा नियम तर पाळतच नाही. तो नियम फक्त सरकारने पाळावा, लोकांनी पाळू नये. म्हणजे अशाच प्रकारचा आपण मागतो. सगळ्यात पहिल्यांदा आपण आपल्या वागण्यामध्ये बदल करायला पाहिजे. आणि आपण जर वागत नसू तर ते सामाजिक जी चळवळ आहे म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातली, ती काही पुढे जाणारी नाही. पाश्चात्य देशामध्ये न सांगता वागत असतात, कुठेही थुंकत नाही, कुठेही म्हणजे असं म्हणजे गर्दी करत नाही. आणि ज्या काही नियमावली आहेत त्याचं पूर्णपणे ते पालन करतात. आपण नियम तोडण्यासाठीच जन्माला आलो की काय, म्हणजे असंही आम्हाला वाटतं. म्हणजे हे जे चुकीचे म्हणजे संदेश आपण वेगवेगळ्या माध्यमातून म्हणजे बघत असतो की म्हणजे दुकानं उघडी झाली की म्हणजे इतकी गर्दी करायची, वस्तू तर मिळणारच आहे पण म्हणजे गर्दी म्हणजे न करता म्हणजे रांगेत उभे राहिलं तर काही फरक पडत नाही. पण रांग न पाळणे हा आपली नियमावली झाली. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण आपल्यात बदल करायला पाहिजे. आणि आपल्यात बदल केला, लोक वागतात की नाही हा भाग वेगळा, पण आपण वागायला पाहिजे. म्हणजे 100 लोकांपैकी 4 लोक वागले तरी म्हणजे फरक पडतो. पण कुणीच वागायचं नाही म्हटलं तर कधी फरक पडणार नाही आणि याच्यात काही बदल होणार नाही. आणि म्हणून शिस्त, प्रामाणिकपणा ह्या सगळ्या गोष्टी आपण पाळल्या तरच म्हणजे कोरोना बरा होतो. नाहीतर तिसरी लाट आली पाहिजे असं आम्हाला वाटतं की आम्ही हे नियम पाळू. असं होऊ नये. म्हणजे तिसऱ्या लाटेचं आम्हाला आपण आमंत्रण द्यायला नाही. आणि म्हणूनच आपल्याला हे सगळे नियम पाळायला पाहिजे. आणि हे जे आज उत्कृष्ट भाषण गायकवाड मॅडमनी दिलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. थँक्यू सर. लक्ष्मी मने बोलते आरमोरीवर ना. मी पण कोविड पॉझिटिव्ह होते. आणि आता ताईंनी खूप छान असं मार्गदर्शन केलं आपल्याला. आणि कोरोनामध्ये किंवा कोरोना नंतर काय काळजी घ्यायला पाहिजे, अतिशय खरंच खूप सुंदर असं मार्गदर्शन आपल्याला मिळालं. याआधी पण काही लोकांनी या विषयावर मार्गदर्शन केलं होतं. पण आता आमच्या वहिनींनी जसं म्हटलं की ॲलोपॅथीला जास्त महत्त्व दिलं आहे या कोविड काळामध्ये. पण आमच्या डॉक्टरांनी आम्हाला ॲलोपॅथी सोबतच आयुर्वेदिक सुद्धा ट्रीटमेंट केली होती. कनकासव आणि शीतोपल आदी चूर्ण वगैरे. पुन्हा अजून एक कुठली तरी गोळी आहे ती मला आठवत नाही नाव तिचं, पण आयुर्वेदिक सोबत ट्रीटमेंट त्यांनी दिली होती. आणि त्याच्यामुळेच की काय आम्ही लवकर बरे झालो. एक 8-10 दिवसामध्येच आम्ही रिकवर झालो. फक्त माझ्या मुलीला थोडा त्रास झाला. तिला वेगळाच घाणेरडा असा वास अन्नाचा यायचा, ती जेवायचीच नाही. 8-10 दिवस तर ती जेवलीच नाही. तर त्या आयुर्वेदिक औषधाने खूप छान आम्हाला फायदा झाला या कोविड पिरियडमध्ये. आणि रेग्युलर आता त्यानंतर त्याच्या आधी होताच, पण आता मध्ये लॉकडाऊनमध्ये व्यायामाला थोडासा ब्रेक झाल्यासारखा झाला होता. पण आता रेग्युलर व्यायाम सुरू आहे आणि आता असा कुठला त्रास नाही. आणि कोविड पिरियडमध्ये आमच्या सुनबाई आणि मुलांनी इतकी सेवा केली. खूप छान काळजी घेतली. खाण्यापिण्याच्या वेळा, पौष्टिक खाणं देणं, म्हणजे औषधं वेळेवर देणं, टेम्परेचर वेळेवर तपासणं, खूप छान काळजी घेतली. त्याचाही एक परिणाम
असा चांगला झाला की आम्ही त्यातून लवकर बरे झालो आणि आज व्यवस्थित चांगली तब्येत आहे एकदम. कुठलाही असा त्रास जाणवत नाही. धन्यवाद ताई, खूप छान मार्गदर्शन केलं आपण. थँक्यू मॅडम व्हेरी मच. आणि आमच्या वहिनी तर नेहमीच आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन करत राहतात. भाऊ आमचे गणपतराव माने हे सुद्धा आम्हाला खूप छान, दोघंही त्यांचं मार्गदर्शन नेहमीच लाभत राहतं. आणि आमचे गुरुजी ठोकर साहेब असतील, मते काका असतील, बांडेपीचे काका, अतिशय खूप चांगलं मार्गदर्शन त्यांचं नेहमीच या वर्गाला लाभत असतं. त्याबद्दलही त्यांचं खूप खूप आभार. असंच मार्गदर्शन आम्हाला नेहमी लाभू द्यावं ही विनंती. धन्यवाद. हरिओम ताई, डॉक्टर पांडेबुचे बोलतो नागपूरहून. हा सर, हरिओम. आजचा दादासाहेब टिचकोले या वर्गातील आमचे आदरणीय मतेदादा, आदरणीय ठोकरदादा, आजचे आमच्या गुरु आदरणीय सुरेखाताई गायकवाड भोसलेताई, तर आणि सर्व साधक वर्गांना मी प्रणाम करतो. आणि आज सुरेखाताईंनी इतकी चांगली माहिती सांगितली की यात मेडिकल दृष्ट्या प्रश्न विचारण्याला एकही काही सोडलं नाही त्याच्यामुळे आम्हाला असा काही प्रश्न नाही आहे. फक्त प्रतिक्रिया आपल्या आदरणीय ठोकरदादांनी, आदरणीय आशाताईंनी आणि आदरणीय मन्नेदादांनी जी प्रतिक्रिया दिली ही एकदम वस्तुस्थितीला धरून होती आणि त्यांनी जे काही सांगितलं सर्व अगदी खरं आहे. तर याच्यात आता आशाताईंनी जे सांगितलं आपल्याला, तर ती तर ॲलोपॅथी मधली ही एक प्रकारची काही प्रमाणात लूट झालेली आहे हे अगदी मान्य करावं लागेल. की असे साधे साधे हॉस्पिटल जे होते ते इतके श्रीमंत होऊन गेले की त्यांच्यावर धाडी पडायला लागली. त्याच्यानंतर ॲलोपॅथीचे काही ड्रग असे आले की खूप त्याचा उदो व्हायचा, खूप ब्लॅक मध्ये विकायच्या आणि काही दिवसानंतर असं सांगायचं की नाही हे ड्रग काही चांगलं नाहीये, हे काही वापरू नका. तर असा अविश्वसनीय कार्यक्रम मध्ये मध्ये झालेला आहे. ऑक्सिजन सिलेंडर मधले ही इतके 300-400 रुपयाचा सिलेंडर 3,000-4,000 हजार रुपये, काही लोकांना तर 50,000 रुपयालाही, म्हणजे जीवापेक्षा जास्त महाग आहे का असं समजून घ्यावं लागतं. त्याच्यानंतर ऑक्सिजन विषयी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटेड मशीन निघाल्या, ते आता कोणतेच डॉक्टर काही वापरत होते, त्यांनीही त्या मशीनी घेतल्या आणि ते भाड्याने द्यायला लागले. तर अशा प्रकारे हे ॲलोपॅथीमध्ये त्याचा थोडासा काळाबाजार झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्या ताईंनी जे मास्क वापरायला सांगितले, कशा प्रकारे वापरायला पाहिजे, आपल्या आदरणीय गजानन दादांनी सांगितलं की बरेचसे आजार तर हे मास्क बरोबर न वापरल्यामुळे झाले. कारण नेहमी आपण त्या मास्कला हात लावतो, आतल्या बाजूने हात लावतो आणि त्याला मास्कला सरकवत राहतो. तर अशा प्रकारे त्या मास्क पासूनही आजार झालेले आहेत. आदरणीय आशाताईंनी जे काही सांगितलं की ॲलोपॅथी सोबत आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक ही औषधं घेऊन, म्हणजे त्यावेळेस माझी स्थिती अशी राहते की कसंही करून आपण दुरुस्त झालं पाहिजे, कोणतीही पॅथी वापरा. तर अशा प्रकारे काही वेळेस मी ही त्या आयुर्वेदिकच्या जी कोरोनिल गोळ्या आहेत तर त्यांचाही मी प्रयोग करून पाहिला आहे. त्याच्यानंतर सॉसरी गोल्ड नावाची जी त्यांची पतंजलीतर्फे गोळी निघालेली आहे, तर त्याचाही मी इफेक्ट पाहिलेला आहे की खूप चांगला त्याचा रिझल्ट मिळालेला आहे. त्याच्यानंतर आपण इतक्या प्रकारचं जे खाण्यापिण्याचे पदार्थ जे आहेत तर त्यामध्येही खूप त्याला ब्लॅकमेलिंग झालेलं आहे. अल्कोहोलसाठी ही लोकांच्या अशा ब्लॅकमेलिंग करून रांगा लागत होत्या. तर आदरणीय सुरेखाताईंनी जी माहिती सांगितली, इतकी मेडिकलच्या संबंधित इम्युनिटीची माहिती आहे, ती इम्युनिटीची माहिती जर अगदी सर्वांना पटेल अशा साध्या भाषेमध्ये सांगितली आहे. त्याच्यानंतर कोणते पदार्थ खावे, कोणत्या पदार्थामध्ये काय आहे, तर हेही खूप चांगल्या पद्धतीने माहिती. तर थोडस एका विषयी मला प्रश्न आला होता की हे पाईनॲपल नट ज्या ठिकाणी ठेवतात, तर पाईनॲपल नट म्हणजे आपण ते मराठीमध्ये काय म्हणायचं? हा, पाइनएपल नट ना. हा.
बरं, मला सांगावं लागेल बघून, नाही तर अशा आपल्या मॅडमला विचारूया. तर मी लागीन फोन आपल्याला विचारेन. बरं बरं, तर चालेल. आता असा प्रश्न विचारण्याला काहीच एवढं उरलेलं नाही. इतकं चांगलं मार्गदर्शन ताईचं झालं आणि आमच्या योग वर्गातर्फे आणि माझ्यातर्फे मी ताईंचं आभार प्रदर्शन करतो. परंतु आदरणीय आमचे ठाकूर दादा पुढील सरते शेवटी मी आजचे व्याख्याते आपले डॉक्टर गायकवाडताई आणि आमचे साधक बंधू भगिनी आज त्यांच्या मार्गदर्शन ऐकण्यासाठी जमा झालेले आहेत. तर सगळ्यांचं मी पुन्हा एकदा आभार मानतोय. पुढील आपले हे चौथं सत्र, चौथं पुष्प होतं. आता 5वं पुष्प राष्ट्रीय पोषण आहार, याच्यातलं 5वं पुष्प मजेदार आहे. अबोल अशा प्राणी जगतातून आपण शिकूया. जो प्राणी जगत आहे कधी बोलत नाही, परंतु त्याच्या क्रियेवरून द्वारे आपण अनेक गोष्टी शिकत असतो. आम्ही योगाचे लोक तर 84 लाख योनीतून आम्ही सगळ्या त्यांचे अनुकरण करतोय आणि आम्ही स्वस्थ होतो. तसेच उद्याचे व्याख्याते आमचे डॉक्टर पी.ओ. इंगळे दादा, ते मधुमग माशांपासून लोकशाहीचं दर्शन कसं घडतं त्याच्याबद्दल खूप सुंदररीत्या आपल्याला ते माहिती सांगणार आहेत. 6व्या सत्रामध्ये किंवा 6व्या पुष्पामध्ये आमच्या डॉक्टर प्रणिता कडू ह्या मागच्या महिन्यात येऊ शकले नव्हत्या. त्यांचा विषय सुद्धा आहे. या वर्गातील अधिकात अधिक लोक वृद्ध आहेत. तर वृद्धावस्थेतील म्हणजे वयाने वृद्ध आहे, तसे ते तरुणच आहेत. वृद्धावस्थेतील संभाव्य आजार व शाश्वत आरोग्यासाठी नैसर्गिक उपाय व त्यावर माहिती सांगणार आहेत. आणि शेवटचं अंतिम पुष्प डॉक्टर कांचन देशमुख ताई घेणार आहेत. त्या हेल्थ बेनिफिट्स ऑफ द मिलेट्स हा माझा आवडता विषय आहे. तर आपण ह्या पुढच्या पण सत्रामध्ये आपण सगळ्यांनी भाग घ्यावा आणि या वर्गाचा लाभ घ्यावा असे मी सगळ्यांना विनंती करतोय. मते दादांना काही बोलायचं असेल तर आपण वर्ग इथे संपवूया. मते दादा. आता वेळ भरपूर झालेला आहे आणि ताईचं आज जो एक विषय असा म्हणजे आपल्याला ग्रासणारा विषय होता की संपूर्ण जीवनशैलीच बदलून टाकलेली आहे. त्या विषयावर आज चांगल्या प्रकारे त्यांनी उद्बोधन केलेलं आहे. आणि विशेषतः म्हणजे माने मॅडमनी आणि ठोकर साहेबांनी ह्या विषयावर त्याला जोड दिली. अशा प्रकारची चर्चा योग वर्गातून येणं खूप महत्वाचं आहे, कारण हे ज्वलंत उदाहरण आहे आणि यामधून आपल्याला जो मार्ग मिळत असतो. कारण शेवटी मला एकच सांगायचं, आपल्या भारतामध्ये संशोधन वृत्ती ही खूप कमी आहे. आपण संशोधन करत नाही. आता माने मॅडमनी बऱ्याचशा गोष्टीचा उहापोह केलेला आहे की आपण बोध घेत नाही कुठल्याही गोष्टीचा. आणि निश्चितच मला वाटते याच्यावर प्रचार प्रसार जास्त प्रमाणात झाला पाहिजे. एखादी गोष्ट घडल्यानंतर संशोधन करून आपल्याला नेमकं त्यामधून काय बोध घ्यायचा, कारण शेवटी परिस्थिती माणसाला सांगत असते की असं तुम्ही वागा, पण आपण वागत नाही. आणि ह्या समस्या निर्माण ज्या होतात ह्या आपल्या माध्यमातूनच होत असतात. तर ह्या प्रकारचं साधारणतः आज जे काही संपूर्ण चर्चेतून निदर्शनास आलं ते सर्वांनी इम्प्लिमेंट केलं पाहिजे असं मला वाटते. आणि अशा प्रकारचे आपण लेक्चर घेऊन
आपलं जे योग वर्गाचं कार्य आहे हे निश्चितच आपण चालू ठेवलं पाहिजे असं मला वाटते. धन्यवाद सुरेखाताई. आणि अशाच प्रकारे आम्हाला परत आपण येऊन अशाच प्रकारची एक माहिती द्यावी. हो. आणि बाकी संपूर्ण साधक मंडळींना मी धन्यवाद देतो आणि मी येथे माझ्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद. मी एक बोलू इच्छिते की मला आताच एक प्रश्न विचारला गेला होता रमेश बंदेबुच्चे सरांनी की पायनॅपल नट म्हणजे काय. तर पायनॅपल हे अननस आहे. त्याचं नट हे मला सुद्धा शंका आली त्या दिवशी स्लाइड बघताना की पायनॅपलचं नट तर मी कधी ऐकलं नाही वाचलंही नाही. मग आता बघितलं तर पायनॅपलचं बहुतेक बी असावं ते, परंतु इथे आपल्याकडे ते जास्त असं पिकत पण नाही किंवा दिसत पण नाही ना. त्याचं नट सुद्धा वापरतात बहुतेक. तर पायनॅपल नट म्हणजे अननसचं बी असं ते त्याचा अर्थ आहे. आता प्रश्न विचारला होता मी लगेच हे उत्तर दिलंय त्यांना. आहेत की नाही माहित नाही काय निघून गेलेत ते. हरिओम हरिओम हरिओम. हरिओम. मी थोडस आता शेवट तर झाला पण माझ्या बाबतीत थोडस शेअर करतोय कारण मी पण कोरोनाचा बळी झालेलो. त्यामध्ये मला ठाऊकर साहेबाची वारंवार साथ होतीच, सर्व लोकांची साथ होती. पण सर्व म्हणतात कोरोनाला घाबरू नये घाबरू नये, आणि मी तर घाबरत नव्हतो. मला निमोनिया झाला होता आणि डॉक्टरनी सांगितलं निमोनिया झाल्या तुम्हाला ऍडमिट व्हावंच लागेल. महत्वाचं म्हणजे घाबरून देणे. ठाऊकर साहेबांनी सांगितलंच आहे, घाबरून देणे याला खूप जबाबदार आहे, हे 100% आहे. याला मीडिया सुद्धा जबाबदार आहे. कारण मध्यंतरीच्या काळामध्ये मीडियावरती असं काहीच येत नव्हतं. आणि जसं थोड्या काही दिवसांनी आता गणपती आलेत, मागच्या वर्षी सुद्धा गणपती नंतरच हा रोग बळावला आणि आता सुद्धा ते त्याची प्राथमिकता चाललीच आहे. आणि हा रोग बळावण्याची ह्या मीडिया सर्वात मोठा कारणीभूत आहे आणि याला गव्हर्नमेंट कारणीभूत आहे. घाबरू नये हे सर्वात 100% आहे. परंतु ज्याला त्रास होतो त्याला कळतंय आणि मी त्याचा बळी ठरलोय. अजूनही मला त्या गोष्टीचा त्रास होतो. गेली एक म्हणजे मागच्या गणपती नंतर मी याचा बळी ठरलो होतो. आता 1 वर्ष जवळजवळ होत आहे तरी सुद्धा मला काही गोष्टीचा त्रास होतोय. हे 100% खरं आहे. केवळ मी तर म्हणतो त्यांनी दिलेले हाय डोजेस मेडिकलचे यांनी कदाचित ह्या गोष्टी असाव्यात, कारण मला त्याचे साईड इफेक्ट सुद्धा झालेले. नशिबाने मी त्याच्यातून सावरलो. परंतु याच्यावरती काहीतरी ठोस पावलं ही असायला पाहिजे. आणि वारंवार ठाऊकर साहेब संपर्कात होते. मला काही गोष्टीची अडचण होत होती, मी त्यांना सांगत होतो, त्यांनी पण मला काही उपाय सांगत होते, त्याच्यातून मला फायदा होत होता. आणि जे काही आहाराबाबतीत जर म्हटलं तर आहार हे निश्चितच त्या पद्धतीने मी घेत होतो. मिसेस सुद्धा माझी त्या पद्धतीनंच काळजी घेत होती. आणि हा जो प्रकार घडला हा मात्र खरोखर भयानक आहे. कोणावरही वेळ येऊ नये. जो त्याच्यामधून जातो त्यालाच हे कळत आणि त्याला वातावरण सुद्धा तेवढंच जबाबदार असतं. एवढंच मला सांगायचं आहे. आजचं लेक्चर आपण आहाराच्या बाबतीत सांगितलंय, अतिशय सुंदर झालेलं आहे. खरोखर मी आपणास धन्यवाद देतो तुमच्या सर्व ग्रुपला. आणि विशेष म्हणजे ठाऊकर साहेबांनी याच्यावरती जी एक पुस्तिका काढली कोरोना, अतिशय सुंदर आहे. ती सर्वांनी त्या पुस्तिकेचा लाभ आपण सर्वांनी घेतला पाहिजे. धन्यवाद. 1 तास 55 मिनिटं झाले. आता आपला वर्ग आपण इथे संपवूया. ताईंना पुन्हा आमंत्रित करूया. हरिओम हरिओम हरिओम. हरिओम हरिओम.